वर्ग आहे. माणसं शहाणे शहाणे म्हणजे दुसऱ्याला फसविणे. परवा आमच्या बिरोडीच्या एसटी स्टँडवर एक पोरग पेपर 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 म्हणत आलं. एका माणसानं 5 रुपयाचा ठोकळा दिला बंदा आणि पुण्यनगरी पेपर घेतला. काय गेले आणि त्या ठिकाणी तो बसमध्ये बसला. एसटी सुटली, धर्माबादला जाणार होती. बस स्टँडच्या बाहेर आल्याबरोबर त्या ठिकाणी तो गदगद गद हसू लागला. बाजूची मंडळी म्हणू लागली, एवढं जोरात हसायला काय झालं मामा? काही नाही म्हणले, गिरणीमध्ये घासून आले 5 रुपयाचा बंदा दिलो त्याला न चलणारा आणि त्या ठिकाणी पेपर घेतलं गड्यामध्ये. वा 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 वा, त्या ठिकाणी फार शहाणे आहात तुम्ही असं त्या ठिकाणी म्हणले. थोडं पुढे गेल्यावर धर्माबादला कोंढरवाडीकडे गाडी वळते की नाही एसटी, तिथं गाडी वळल्याबरोबर डबल जोरात हसला. लोक म्हणजे एवढे शहाणे आहात तुम्ही, आता डबल हसायला काय झाले? तर तो म्हणाला, मला वाटलं मी शहाणा वगैरे, पण ते पेपर विकणार पोरग माझ्यापेक्षा डबल शहाणा होता. कसं काय म्हणजे? त्याने मला गेल्या महिन्यातला पेपर दिला म्हणजे. विठाला फसविणे म्हणजे त्या ठिकाणी शहाणपणा समजून घेतात. जे फसून घेतले ते भोळे समजून घेतात. काय गेले? परमार्थातला भोळा वेगळा आणि संसारातला भोळा त्या ठिकाणी वेगळा बरं काय? काय गेले? तुका म्हणे भोळा जिंकू जाणे काळी काळा, कधीला आणि त्या ठिकाणी काळाला जिंकणारा जो आहे ना तो परमार्थामधला त्या ठिकाणी भोळा मंडळी. संसारामध्ये त्या ठिकाणी भोळे राहतात. एका गावामध्ये नवरा बायको होते, लेकर बाळ होते आणि त्या ठिकाणी नवरा थोडासा भोळसर स्वभावाचा होता. बायको म्हणाली, काय हो तुम्हाला कितींदा सांगून सुद्धा काही आठवण राहत नाही, काही नाही. तो मला काय झाले उगाच मला येडा येडा म्हणतोस? त्या ठिकाणी काही नाही, आपली मुलगी लग्नात आलेली आहे, तुमच्या डोक्यात काही प्रकाशच पडला, मग पोरग बघायला पाहिजे. निघालोच म्हणलं की बस स्टँडला गेला. बस स्टँडला गेल्यावर 2 मिनिटानंतर घरी आला. तू म्हणलीस की आपल्या मुलीसाठी मुलगा बघू नये म्हणलीस, पण बस स्टँडला गेल्यावर मला आठवण आली की त्या ठिकाणी मुलगा कसा असावा. तिनं कपाळात हात लावून घेतले. तिने म्हणली, आपली मुलगी गोरी गोरी पान फुलासारखी छान आहे, मुलगाही त्या ठिकाणी गोरा असावा. नाही गोरा मिळाल तर सावळाही चालेल, सावळाही मिळणार गेल तर हा 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 बरं झालं गड्या मला. आणि त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी मध्य रस्त्यातून वापस आला. त्याने म्हणले, होय हे पोरग बघून म्हणेस गोरं काळं सावळं कसे जमते म्हणेस, पण किती वर्षाचं राहावं? तिने म्हणजे हे काय सांगायची गोष्टी वेगळं आहे. त्या ठिकाणी आपली मुलगी 17 वर्षाची आहे, निदान पोरग 20 वर्षाचं तर राहावं. हा बरोबर आहे म्हणला. बोळा माणूस लगेच गेला आणि मोठ्या दरवाजापासून पुन्हा वापस आला. तिने म्हणजे अजून काय आहे? काय नाही, आता अखेरीचीच गोष्ट आहे. म्हणजे तू म्हणलीस की आपली मुलगी 17 वर्षाची आहे, पोरग 20 वर्षाचं तर राहावं. मला असं वाटले की त्या ठिकाणी जर 20 वर्षाचं एक पोरग भेटणार गेलं तर 10-10 वर्षाचे 2 आणू. काय म्हणता विठ्ठल? माणसं शहाणे शहाणे म्हणजे त्या ठिकाणी लोकांना फसविणे, भोळे म्हणजे त्या ठिकाणी जे फसून घेतात. हे दोघेही त्या ठिकाणी भोळेही माणसं या जगामध्ये, शहाणे माणसे सुद्धा या जगामध्ये. भगवान परमात्म्याने या दोघांना एकाच त्या ठिकाणी जगामध्ये ठेवलं आहे. भोळ्याचं जग वेगळं आणि त्या ठिकाणी शहाणे माणसाचं जग वेगळं आहे. का असं काही नाही. हे झालं तुम्हाला चिंतन करण्यासाठी. आपल्या ढोबळ भाषेमधून परमार्थामधून जर सांगायचं असेल, भगवान रामचंद्र प्रभूच्या भावाला राजा रावणाचा बाण लागला, ज्याला शक्ती म्हणतात. लक्ष्मण शक्ती लागली, प्रभुरामाला त्या ठिकाणी दुःख झालं. सुसेन वैद्य राजाला बोलवलं. सुसेन वैद्य राजाने सांगितले, रामा तुमचा भाऊ जगण्याची शक्यता त्या ठिकाणी 100% कमी आहे. काहीतरी इलाज आहे की नाही? इलाज आहे, पण त्या ठिकाणी फार अवघड आहे. मध्ये 12,04,040 कोसावर औषध आहेत. आता रात्रीचे 9 वाजले. सूर्य निघण्याच्या अगोदर औषध आणलं त्या ठिकाणी पाहिजे तर लक्ष्मण त्या ठिकाणी उठतो. मारुतराय म्हणजे त्या ठिकाणी मला नाव सांगा फक्त औषधी, मी घेऊन येतो. 12,04,040 कोसावर जातो. 12,04,040 कोस त्या ठिकाणी वापस त्या ठिकाणी येतो. तेही 5:45च्या अगोदर तुला औषधी आणून देतो. त्याने औषधीचे नाव सांगितले, शल्य विशल्य विशल्य करण्याने सुवर्ण. 4 प्रकारच्या औषधीचं नाव त्या ठिकाणी सांगितलं. मला संपूर्ण लक्ष्मण शक्ती सांगायचं नाही, फक्त त्या ठिकाणी एकच सांगायचं आहे. मारुतराय त्या ठिकाणी त्या द्रोणागिरी नावाच्या पर्वतावर गेले. चिंचाचं बोटक त्या ठिकाणी 110 रुपये किलो आहे. तर एक काठी घेऊन त्या ठिकाणी एक म्हातारी चिंचाच्या बोडाला राहू लागले. मेलेले माणसं त्या ठिकाणी उठवणारे त्या ठिकाणी औषधी होते.
तर तिथं 14,000 गंधर्वाची त्या ठिकाणी स्थापना केली होती मायबापू. हनुमंतराय त्या ठिकाणी गेले औषधी घ्यायला, तर त्या ठिकाणी 14,000 लोक त्या ठिकाणी एकदाच उभा टाकली. कोण वयस कुटुंबालाच कस काय कार्यक्रम आहे. आता ठिकाणी हे गाव बळी राज्य त्या ठिकाणी आहे. गावाच्या बाहेर पाटी लिहिलेली आहे. काय लिहिलेलं आहे? परवानगी शिवाय आत यायचं नाही. तुला मराठी आहे ना? खाली हिंदी मध्ये लिहिलेलं आहे, अंदर आना मना आहे. तुला हिंदी मराठी आहे ना? इंग्रजी मध्ये लिहिलेलं आहे, नो ऍडमिशन विदाउट परमिशन. केलं की कोणाला कारण आपल्याला बिरुडीच्या पलीकडे गेले की आंध्र प्रदेशात आहे ना, तेलंगणात आहे. हिंदी मराठी इंग्लिश आहे ना गेलं तर तेलुगू मध्ये बी लिहिलेलं आहे बरं काय, अनुमती लेखा लोणी राधू म्हणून. तुला एवढं येत नाही? देगलूरच्या पलीकडे गेलं की कर्नाटक आहे की नाही? कळदे परवेशी इल्ला आहे की नाही? पण त्या ठिकाणी एवढे लोक असे प्रश्न हनुमंतरायला विचारू लागले. ते लई शहाणे दिसले. काका तेवढ्या दुरून बोललं तर जमत नाही, थोडं जवळ येऊन त्या ठिकाणी सांगा मला. असं म्हणल्यावर सगळे लोक जवळ आले. तेव्हा हनुमंतराय शेपटीला त्या ठिकाणी आज्ञा त्या ठिकाणी केली. शेपूट इकडून जाऊन त्या ठिकाणी इकडे चाललं. जेव्हा कमराच्या बाजूला त्याला बांधायचा प्रयत्न कराल तेव्हा मी म्हणलो मागे सरकायचा प्रयत्न केला. त्याने म्हणले वारकऱ्याचं त्या ठिकाणी कीर्तन आहे, काला वाटो एकमेका आहे की नाही? एकालाही त्या ठिकाणी आम्ही उपाशीपोटी जाऊ देत नाही. तेव्हा त्या ठिकाणी सगळ्याच्या कमराला धरून आवळून त्या ठिकाणी बांधलं मारुतरायाने. रुमन घाट त्या ठिकाणी मारलं आणि त्या ठिकाणी 14,000 गंधर्वाचा भारा बांधला आणि शेपटीने त्या ठिकाणी उचललं. गर 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 फिरून असं आपटाव म्हणले तर कोणीकडे त्या ठिकाणी ओलं कीच त्या ठिकाणी संभाजी पाटलाचं 40 एकरचं शेंगाचं शेत होतं आणि वल्ल्या जागामध्ये त्या ठिकाणी असले बेसर मरणात म्हणून त्या ठिकाणी मारुतराय तिथून जय श्रीराम म्हणून उचललं. सारे तीर्थ बार बार गंगा सागर एकच बार. महाराष्ट्रामधून येऊन उत्तर प्रदेशामध्ये 1,000 बायका कपडे धुवायचं खडक एका जागीच होतं. त्याच्यावर त्या ठिकाणी धडकून त्या ठिकाणी आपटीलं वर्ग आहे. एकेची वेळी सत्वर मारिले 14 सहस्त्र, केला राम नामे भोगतार, विजयी कपिंद्र स्वय झाला. 14,000च्या वरचं जे होतं नासून गेलेल्या टमाटोवर बिलबिल बिलबिल झालं. खालचं कसं झालं असेल म्हणून त्या ठिकाणी एवढे शानपण जरी असले त्याच्यावर त्या ठिकाणी रामनामाचा उपाय आहे. विठ्ठल म्हणून त्या ठिकाणी मनुष्य देहामध्ये जगण्याला त्या ठिकाणी महत्व नाही, तरुण जाण्याला त्या ठिकाणी महत्व आहे. संसारामध्ये समाधान असमाधानी आहे म्हणून त्या ठिकाणी तरण्याचा उपाय जगद्गुरु खूप बऱ्याने याच्यामध्ये आपल्याला सांगितलं. त्याचं आपण चिंतन करत आहोत. 4 गोष्टी ध्यानामध्ये ठेवा. मनुष्य त्या ठिकाणी भ्रमानं संसारामध्ये त्या ठिकाणी पडतो, संशयानं संसार करतो, प्रतिबिंदीनं बळकट होतो, संस्कारानं पुढच्या जन्माला जातो. पण याच्यामध्ये बी सुद्धा कसल्याही प्रकारचा तरणोपायाचा मार्ग नाही. विठ्ठल मनुष्य त्या ठिकाणी भ्रमानं संसारामध्ये पडतो. भ्रम आहे, भ्रम म्हणा, भास म्हणा. आपल्या खेडेगावामध्ये बोरळ पडले म्हणतो की नाही बरं आहे की नाही? भासमान जगत आहे आणि शास्त्रप्रमाणात साहेब पटेल मायावी वस्तू सत्य वाटणं हे भ्रमाचं त्या ठिकाणी लक्षण आहे. जगद्गुरु तुकोबारी मायावी भ्रमना
ते खरं आहे असं वाटते त्याचं नाव त्या ठिकाणी भ्रम आहे बरं का. विष्णू पाटलांनी बरोबर त्या ठिकाणी प्रमाण दिलं. माझं चिंतन वेगळंच होतं, याचंही चिंतन सांगतो ती तुमच्या डोळ्यापुढे ठेवतो. माया दोनच अक्षर त्या ठिकाणी. मी ज्यावेळेस चिंतन शिकू लागलो तेव्हा आमच्या गावामध्ये एक बंडिंग खात्यामध्ये स्वामी साहेब होते. त्यांनी माया शब्दाची व्याख्या मला तुम्हाला सांगू 1992 ला शिकवली. मला 1992 ला ते 8 वर्षांनी 25 वर्ष 33 वर्ष खर्च चिंतन सांगतो तुम्हाला. त्यासाठी मा म्हणजे जी, या म्हणजे नाही. जी नाही ती आहे असं वाटते, तिचं नाव त्या ठिकाणी माया आहे. म्हणून प्रमाण दिले पाटल्याने माया विघले भ्रमाला खरे. तुम्हाला मला वाटतं की त्या ठिकाणी सगळं संसार जे चालू लागले आहे हे खरंच आहे वाटते. मी अनेक वेळा सांगतो ते मी शेतकरी मंडळी आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बैलगाडीच्या खाली एक कुत्र जात गेले पहिल्याच्या काळामध्ये. आता बैलगाड्याच कमी झाले बरोबर आहे ना, कोणाकडे आहेत नाही. त्या कुत्र्याला काय वाटत गेले, बैलगाडी मीच खेचतो आहे ओढतो आहे असं त्या ठिकाणी वाटत गेले. तसं तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी प्रत्येकाला वाटते की आपण करू लागलेले संसार त्या ठिकाणी खरं आहे, पण त्या ठिकाणी इमानदारनं खरं नाही. माया विगडे भ्रमला खरे म्हणता मी माझेनी घरे, हे माझं घर आहे. या 4 भिंतीच्या त्या ठिकाणी चौकटीला आपण त्या ठिकाणी घर म्हणतो, पण ज्ञानोबा एका अभंगामध्ये सांगतात हरिपाठामध्ये हे सुद्धा त्या ठिकाणी एक प्रकारचं घर आहे. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा, तोची जाणे मी तो हा विचार विवेकी शोधावा, गोविंदा माधवा याच देहे. या देहाला सुद्धा त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी हरिपाठात म्हणते. त्या अभंगावर म्हणत नाही, 2 अभंग म्हणत नाही, 27 अभंगाचाच हरिपाठ आपण म्हणतो. 29 अभंग आहे. अभंग हरिपाठ असते 28, रचिले विश्वास ज्ञानदेवी सगळा पाठ आहे. पण त्या ठिकाणी हे कोणाचे घर हे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अभंग आहे. हे गाथ्यामध्ये नाही, फक्त त्या ठिकाणी पंचरत्न हरिपाठामध्येच आहे. विठ्ठल त्या ठिकाणी तुमच्या आमच्याजवळ पैसा आहे असं वाटते, पण दैव जर फिरलं की नाही माऊली तर त्या ठिकाणी कवा भिकारी होईल काही सांगता येणार. ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे ना, आमचे गजानन पाटील कानोली त्या ठिकाणी पारायण प्रमुख आहेत. गावामध्ये 20-25 लोक पारायणाला बसले. जास्तीत जास्त संख्या राहावं, कारण का ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी काही पर्याय नाही मंडळी बरं का. हिंदू धर्म टिकून ठेवायचा असेल तर ज्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी ज्याच्या घरामध्ये गाता आहे त्याचाच माता त्या ठिकाणी ठिकाण्यावर त्या ठिकाणी राहते. परकीय लोकांकडे त्या ठिकाणी बघा ना हो, एवढे पिल्ले राहिना तर त्या ठिकाणी डोक्यावर तास घालून बरोबर 7 वाजता त्या ठिकाणी तालीम केली. अपने बच्चों को त्या ठिकाणी मदरसे में भेज दो असं दररोज त्या ठिकाणी पुकारले जाते. आपल्या इथे त्या ठिकाणी 30 वर्षापासून काकडा भजन त्या ठिकाणी होते. किती लोक आपण आपल्या लेकराला हे संस्कार त्या ठिकाणी पाठवतात हे की नाही, विचार करायला पाहिजे मंडळी. म्हणून त्या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे, म्हणता मी माझेनी घरे हे तो संपत्तीचे वारे. मी सांगत होतो किती जरी पैसा आज दिसत असला उद्या आपल्याजवळ पैसा राहिले श्रीमंती राहीलच असं काही सांगता येत नाही. दैव फिरलं की त्या ठिकाणी पूर्वीच्या काळात एक म्हण होती बघा, सोनं धरलं तर माती होते आणि माती धरलं तर सोन्याची माती होईना, मातीचं सोनं होईना. छोटा जरी व्यवसाय केला तर त्याच्यात फायदा होते. माती धरलं तर सोनं आणि सोनं धरायला माती होते. म्हणजे मायबापाची किती जरी इस्टेट राहिली आणि तो जर त्या ठिकाणी वाईट व्यसनाच्या जर निघाला आहारी जर गेला तर माणूस त्या ठिकाणी माती धरल्यासारखं होते. माझं म्हणणं नाही बरं काय. 18व्या अध्यायामध्ये 18व्या श्लोकाचं विवेचन करताना 496 नंबरची ओवी आहे, काढून बघा. का दृष्ट झाली उदासो पालटे श्रीमंतीचा विलासो की पुनवे पाटे शीतांशो पालटे जैसा. या धनाचा न धरी विश्वास
प्रमाण तयार आहे. वासुदेवामध्ये त्या ठिकाणी महाराजांना सांगितलं बरं काय, या पैशाचा कधी त्या ठिकाणी विश्वास धरायचा नाही. कवा धोका देईल, कवा त्या ठिकाणी कोणत्या लयाला नेऊन त्या ठिकाणी बसवेल, काही सांगता येत नाही बरं काय. म्हणून त्या ठिकाणी हेतू संपत्ती जेवारे है की नाही. लक्ष्मी के तीन गुण, परशा परशु परशुराम. गरीब राहिले की त्या ठिकाणी परशा 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 म्हणतात. चार पैसे कमाई करू लागला, थोडं बरं दिसू लागले, परशु परशु म्हणतात. पोरं त्या ठिकाणी चांगले निघाले, नोकरीला लागले, पुण्याला जाऊन त्या ठिकाणी कमाई करून आले, गावामध्ये टोले जंग वाटा बांधला आणि 2-4 एकर जमीन घेतली, त्या ठिकाणी 5-25 लाख बँकेमध्ये जर जमा राहिले की परशुराम म्हणतात. त्याच्या पलीकडे जाऊन काय परशुरामजी म्हणतात. म्हणजे लक्ष्मी के 3 गुण आहे बरं त्या. परंतु जर समजा आपलं अदृष्ट जर बिघडलं तर त्या ठिकाणी हे वारं त्या ठिकाणी आहे बरं का. म्हणून याच्यासाठी धन दारा पुत्र जन हे तो सर्व मिथ्या खोट आहे. म्हणून त्या ठिकाणी मनुष्य त्या ठिकाणी भ्रमानं संसारामध्ये त्या ठिकाणी पडते. पाटलानं प्रमाण दिलं म्हणून इथपर्यंत बोलावं लागलेलं आहे. आणि माणसाला त्या ठिकाणी कोणतीही गोष्टी नसेल ना तीच खरं वाटते बरं काय. माझं प्रमाण असं होतं, भ्रमले चावले तैसे उचित न कळे, करी इंद्रियाची सेवा आहे की नाही, धरी आवडीचा हेवा बरं काय. म्हणून त्या ठिकाणी भ्रम त्या ठिकाणी माणसाला फार गोत्यामध्ये आणते. विठ्ठल श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये 10व्या अध्यायामध्ये 19व्या अध्यायामध्ये आणि 20व्या अध्यायामध्ये बरेचशे त्या ठिकाणी या भ्रमाबद्दलच्या त्या ठिकाणी ओढे आलेत. तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगून जातो म्हणजे त्या ठिकाणी कळते बरं काय. त्या भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये 20व्या अध्यायामध्ये 45 नंबरची ओवी आहे. आपण भागवत असेल तर काढून बघू शकता बरं काय. भासला दोराचा सर्प थोर, करिता मंत्र तंत्र मंत्र उच्चार, कारण का किती जरी त्या ठिकाणी केला वाजंद्राचा गजर, मारिता तिळभर हरेना हे गेले. भासलेला त्या ठिकाणी कसं अनेक प्रकार हो. त्याला मृगजळही म्हणतात, भासही म्हणतात, भ्रमही म्हणतात. हरणाला त्या ठिकाणी मृगजळ दिसते, माणसाला मृगजळ दिसते. तयार कोणापासून होते? सूर्यापासून तयार होते, पण त्याला पत्ताच नाही. सूर्याला पत्ता नाही. जमिनीवर त्या ठिकाणी प्रखर त्या ठिकाणी जर किरण पडले त्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये जमिनीवर त्या ठिकाणी रोडवर पाणी आहे असं त्या ठिकाणी वाटते. हरणाला ते खरं वाटते. हरण त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे धावते, धावून धावून त्या ठिकाणी थकते. थकल्यावर त्या ठिकाणी त्याला काही मिळत नाही. ज्ञानोबाराची त्या ठिकाणी ओवी आहे बरं का अशीच. आणि तुकोबाराचा ज्ञानोबा तुकोबा योकोबा तिघांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. जास्त चिंतन झालं की त्या डोक्याच्या वरून जाते आणि विनोद सांगत बसले की आमचं चिंतन राहून जाते.
एक मिळते. एका गावामध्ये 2 बायका दोस्तीने होत्या. एक मळेकरीण होते, कुंभारीण होते. जुन्या काळची गोष्ट आहे. आणि कासरण्यासारखा बाजार होता समजा पहिल्याच्या काळात. आता प्रत्येकाच्या गावात बाजार झाला सर, सगळी वस्तू मिळाली पडत. पहिल्याच्या काळात नव्हतं. कासराळ्याला जवळजवळ 17-18 गावचे लोक येथे गेले. सेंटर केंद्रबिंदू आहे कासराळ. डोंगर गावून येत गेले. म्हणून सांगायचं एवढंच आहे. पण मळेवारीन बाईकडे त्या ठिकाणी हिरवी गार भाजी होते आणि कुंभारींकडे गाडगे मडगे त्या ठिकाणी वटक्या सगळं काही होते. आणि दोघंही बाजारला यावं. पण दोघी मध्ये पैसा जमा करून एक उंटे घेतले होते. उंटावर त्या ठिकाणी दोन्हीकडून थैले टाकाव मोठे, इकडे भाजी भराव, इकडे त्या ठिकाणी मडके भराव बाजारला यावं. पण गंमत अशी झाली, मळेवाल्या बाईच्या साईडला कुंभारीन बाई लाकूड घेऊन उभा टाकली मारायला उंटाला. आणि मळेवाल्या बाईकडे त्या ठिकाणी कुंभारीन त्या ठिकाणी थांबली. दोघं छकारी मारत 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 यावं. पण एकदा काय झालं, एके दिवशी लसलस त्या ठिकाणी पालक, मेथी, कोथिंबीर भरपूर त्या ठिकाणी पीक झाल्यामुळं पूर्ण भरगतच्या त्या ठिकाणी साईड भरलं. पण मानावर बसली माशी. कोणाच्या? उंटाच्या. ते माशीला उठवायला तर काही हात राहणार, त्या पायच राहतात. असं ते हप्ता मारून त्या ठिकाणी माशी उडावून त्याने मान वाकडे केले. मान वाकडे केल्यावर लसलस ताजी भाजी दिसल्यावर थोडं मान लहान केली की पेंडे खाली चवळून टाकलं. कोण? उंटानं. पण त्या ठिकाणी हिनं काय म्हणाले, खाऊ मजा काय होईल काय. तिची त्या ठिकाणी भाजी खावलेली म्हणा कुंभारीन. करता 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 कासळीच्या जवळ ये परताडे गेले. 75% भाजी खाऊन टाकली. त्याला मजा लागली खाण्यामध्ये. एक पेंडी खाऊन त्या ठिकाणी वज हिनं म्हणे जाऊ दे तिचं नुकसान होणार. पण त्या ठिकाणी काय झालं, इकडं वजन कमी झाल्यामुळं इकडं त्या ठिकाणी साईड सळून त्या ठिकाणी धोंडा सगळे मडके गाडगे वटक्या चकचुरा होऊन गेले. काय की नाही, चिंती परा तेही आपल्या घरावर काय. म्हणून त्या ठिकाणी माणसानं आपला फायदा त्या ठिकाणी बघावा. काय की नाही, दुसऱ्याचं त्या ठिकाणी नुकसान बघत राहिलं तर त्या ठिकाणी आपल्या घरी ते चिंते परा ही आपल्या दारा. म्हणून त्या ठिकाणी लोकांचं वाईट कधी चिंतायचं नाही. विठ्ठल सांगतो, विनोद सांगत बसलं तर चिंतन राहून जाते. आणि चिंतन सांगत बसलं तर त्या ठिकाणी विनोद त्या ठिकाणी राहून जाते. विनोद करणे, नाटक करणे, हसवणे, आता सांगितल्याप्रमाणे शहाणे आणि भोळे, लोकांना फसविणे, तर त्या ठिकाणी महाराज मोठा वगैरे वगैरे. आपल्याला तिकडे जायचं नाही, ते विषय येत नाही. आपल्या चिंतनाकडे त्या ठिकाणी आपले काही त्या ठिकाणी वय सांगितले मी तुम्हाला. भासला दोराचा सर्प थोर, सर्प त्या ठिकाणी वाटला आपल्याला. काही दोरी होते जमिनीवर त्या ठिकाणी पडलेली होते. आणि काही मंडळी त्या रस्त्यानं जात होते. काही लोक त्या ठिकाणी म्हणले काय मोठे लाकूड पडले हो म्हणले. एकट्यानं मला ते लाकूड नव्हं, त्या जमिनीवर त्या ठिकाणी भडोळ पडले असेल, मेघ पडले असेल असं वाटलं. तिसऱ्या चौथ्यानं काय म्हणे, नाही आताच त्या ठिकाणी आमदार खासदार येऊन गेले. त्याच्यामध्ये खासदार बाई सुद्धा होते. तिच्या गळ्यामध्ये मोगऱ्याच्या फुलाचा माळ घातला होता आणि तिने काढून फेकून दिला सर. हे मोगऱ्याच्या फुलाची माळ असत. त्याच्या दृष्टिकोनातून माळ नाही, त्याच्या दृष्टिकोनातून लाकूड पडले नाही, त्याच्या दृष्टिकोनातून जमिनीत त्या ठिकाणी भडवळ पडलेले नाही. चौथा काय म्हणला त्या ठिकाणी, ते दोरी नव काय नव भासला दोराचा सर्प थोर. अरे बापरे, काय मोठं अजगर त्या ठिकाणी पडले असं त्या ठिकाणी वाटलं. त्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी तो अजगर सुद्धा त्या ठिकाणी नाही. या ओवीचा पूर्ण अर्थ सांगण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे लक्षात येते. विठ्ठल एक सेवा निवृत्त त्या ठिकाणी मनुष्य होता. त्याला 4 मुलं होती. त्याचं त्या ठिकाणी रिटायरमेंट संपलेलं होतं. 4ही मुलाचं त्या ठिकाणी लग्न झाले होते. आणि घरचा चांगले असल्यामुळं चौघालाही त्या ठिकाणी शिक्षण चांगलं दिल्यामुळं चौघही त्या ठिकाणी नोकरीलाच त्या ठिकाणी होते. आणि गडगंजी श्रीमंती असल्यामुळे हुडकून चांगल्या पाटलाच्या गरजा सुनाई त्या ठिकाणी केल्या होत्या. तेही शिकले, डिग्रीवान होत्या. पण त्या ठिकाणी श्रीमंती असल्यामुळं आपल्या घरातच त्या ठिकाणी त्यांना नांदवायला त्या ठिकाणी ठेवले होते. प्रत्येकाला लेकर जन्मलेले त्या ठिकाणी होते. पण मोठ्या मुलाचा मोठा मुलगा म्हाताऱ्याचा आवडता त्या ठिकाणी होता. आणि त्या ठिकाणी त्या दिवशीच त्याची पेन्शनची पगार झाली. खिसा गरम होता. आणि नातवाला घेऊन त्या ठिकाणी बाजारामध्ये गेला. बाजारामध्ये जात असताना सांगितलं, बाळू
तुला पेढा पाहिजे का, लाडू पाहिजे का, नको म्हणाला तो. सफरचंद पाहिजे का, केळी पाहिजे का, मोसंबी पाहिजे का, नको म्हणाला तो. कोणती वस्तू घेऊन देऊ का, नको म्हणाला. अरे तुला काय पाहिजे, माझा तू लाडकायस, आवडतायस आणि माझा खिसा गरम आहे, म्हणलेली वस्तू मी तुला घेऊन द्यायला ते आहे. त्याने मला आजोबा मला जे लागते ते मी तुम्हाला सांगतो तेव्हा तुम्ही मला घेऊन द्या. मग फिरता फिरता बाजारामध्ये फिरता फिरता एका खेळणीच्या त्या ठिकाणी दुकानामध्ये घेऊन गेलो. खेळणार होतात ना लेकराचे, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नंबर 1 दिसायला सर्पासारखाचा प्लास्टिकचा सर्प होता. आणि त्या ठिकाणी मला हे घेऊन द्या. साप होता तो आणि त्या ठिकाणी मायावी होता. आणि त्या ठिकाणी सांगितलं बाबा तो साप माझ्या नातवाला द्या. दुकानदाराने साप दिला. त्या ठिकाणी याची काय किंमत आहे, त्यानं त्या ठिकाणी वाजवीपेक्षा डबल किंमत सांगितली. पण लाडका नातू आहे आणि पैसा भरपूर आपल्याकडे, जेवढी किंमत सांगितली तेवढं त्या ठिकाणी देऊन टाकली. बरं काय, पहिलेचे लोक मग म्हणल्याबरोबर देत होते, आताचे त्या ठिकाणी देतात. मग त्याला दोरी लावली. येताना त्या ठिकाणी दोघा तिघांना त्यानं फसवलं सुद्धा. बरं काय, लोक घाबरले, खरोखरच त्या ठिकाणी साप आहे की म्हणून. थोडं पुढे आल्यानंतर रेल्वे प्लेटफॉर्म जवळ आलं. आजोबांना सांगितले बाळू हे साप घेऊन घराकडे जा. संध्याकाळी मी मित्राला गप्पा गोष्टी करून 5 वाजता चहा प्यायच्या वेळेला घराकडे येतो. म्हणून बाबा आजोबा त्या ठिकाणी रेल्वेच्या प्लेटफॉर्मवर गेले. हा साप घेऊन त्या ठिकाणी आपल्या घरी आला. दुपारची त्या ठिकाणी वेळ होते. श्रीमंताचे लोक, नोकरवाले लोक सगळं काम करतात. दुपारी 2-3 तास तरी आराम करतात, झोपतात. सगळे त्या ठिकाणी काकू आई सगळे झोपले होते. आणि आजीबाईची आजोबाची खोली होते. त्या खोलीमध्ये त्या ठिकाणी आजीबाई झोपली होती एका खोलीमध्ये. आणि त्या गडबंच्या तगडबंब आपट झेपट दांडगे दोंडगे ओढून चाललेले त्या ठिकाणी होते. दर दूर त्या ठिकाणी घोरक्या मारत झोपले होते. हा बाळू त्या ठिकाणी सर्प घेऊन गेला आणि तिच्या उरावरच ठेवला असा फणा काढून. प्लास्टिकचा सर्प होते. आणि त्या ठिकाणी त्याचा मित्र आला, अरे बाळू माझ्या बाबांना नवीन LED TV आणली बघ. मग त्या ठिकाणी ते बघायला त्या ठिकाणी गेले. दरवाजा त्या ठिकाणी मोकळा होता. 5 वाजले. सगळे सुना उठले, आपापले त्या ठिकाणी तोंड वगैरे धुतले, चहा घेतले. आणि त्या ठिकाणी चहाचं कप बशी घेऊन सासूबाईच्या खोलीमध्ये आले. आपल्या सासूबाई जाऊन मोठी सुना आली. बघते तर त्या ठिकाणी सासूबाई झोपली आणि तिच्या उरावर अस्सल नाग त्या ठिकाणी दिसू लागला. तिने म्हणजे बापरे सासूबाई साप असं मनामध्ये कप बशी थरथर कापले. दाडकन त्या ठिकाणी खाली पडले. आवाज आले. म्हातारी त्या ठिकाणी जागी झाली. आणि त्या ठिकाणी बघते तर काय साप आहे. आता तिचं पोट उंच होतं आणि लटलट जसं कापलं तसं साप बी होणार आहे. असं आहे गेले. आता तिने म्हणते बापरे आता आपल्या म्हाताऱ्याचं काही खरं नाही. असं त्या ठिकाणी म्हणजे दोघी तिघी जावा आल्या गल्लीतली. त्या ठिकाणी सगळे लोक जमा झाले. काही लोक म्हणजे असं नाग होय बाबा तिथं आहे पर्यंत बरं आहे, त्याला कोणतर जा, त्याला कोण मारा तर त्या ठिकाणी म्हातारी वाजवा नाहीतर फुकट मरण. काही लोक म्हणजे आपल्यानंतर ते काही आवरणं शक्य नाही. काही लोक म्हणजे वादयंत्राला बोलवा, काही लोकांना मांत्रिकाला बोलवले. सगळे सर्प धरणारे त्या ठिकाणी बोले बरं काय, करिता वाद्यांचा गजर मारिता तिळवर आले ना. एकनाथ महाराजांच्या ओळीचा अर्थ सांगला. मी काही कर्मणगी करू लागलो नाही. बरोबर त्या ठिकाणी असं करता करता घरापुढे जो जमा झाला त्या ठिकाणी सांगता सोय नाही. इकडे 5 वाजले. मित्रमंडळ संग गप्पा संपल्या आणि त्या ठिकाणी तो म्हातारा इकडे येऊ लागला. आणि एक पोरं त्या ठिकाणी आपल्या घरी नौकरून त्या ठिकाणी घरी आले. मग त्या ठिकाणी मोठ्या मुलाचा आईवर त्या ठिकाणी फार प्रेम होतं. तुमच्या आईच्या छातीवर त्या ठिकाणी साप आहे. 1-1.5 तास झाला. सर्प एका जागी राहते काय राही ना, पण ते मायावेन त्या ठिकाणी प्लास्टिकचा होय. मग त्या ठिकाणी मुलगा आईच्या उरावर जो साप बाजूला करतो म्हणून त्या ठिकाणी जाऊ लागला. तेव्हा मोठ्याची बायको पॅन्ट धरून उडाले. आमचा काही विचार आहे की नाही, म्हातारीच गेली तर गेली, तुम्हाला चावलं तर आपलं काही लेकर बाळगा विचार करता की नाही. तसं 3-4 त्या ठिकाणी बायकांनी आपापल्या आवरल्या. इतक्यामध्ये म्हाताऱ्याला आपल्या घरापुढे त्या ठिकाणी गर्दा जमा झाला. काय झालं काय नाही माहित तुम्हाला. अहो तुमच्याच घरामध्ये तुमच्याच बायकोच्या खोलीमध्ये तुमच्या बायकोच्या छाताडावर त्या ठिकाणी अस्सल नाग त्या ठिकाणी थापलेला आहे. त्याला माहित होतं की हे आपल्या नातवाचाच प्रोग्राम त्या ठिकाणी आहे. मग त्याने म्हणजे सरका बाजूला. अहो जाऊ नका, म्हातारी गेली दोघांची एकदाच त्या ठिकाणी पुण्यतिथी करायची पाळी येईल, जाऊ नका. त्याने म्हणले पोरायला सुद्धा म्हणले हे बघा तुम्ही माझ्या आडवं येऊ नका. आमचं लग्न झाल्यापासून तिनं मला त्या ठिकाणी सहचार्याने आहे. सगळ्या कामामध्ये सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी सुख दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी तिच्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल, पण तिच्या उरावरचा साप मी काढून त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो म्हणला. आणि म्हातार सर मध्ये गेला आणि साप उचलून खिशात ठेवला. दृष्टांत संपला. नाही गेले. खरं आहे का खोटा? खोटं आहे, पण कसं वाटते खरं.
मायावी वस्तू सत्य वाटणे भ्रमाचं लक्षण आहे, म्हणून मनुष्य त्या ठिकाणी संसारामध्ये भ्रमानं पडतो. तेच चाललेलं आहे, जनावरांमध्ये सुद्धा तेच आहे. आमच्या कासराच्या बाजूला त्या ठिकाणी एक गाव आहे छोटस, सगळ्याला माहित आहे, नाव सांगणार मलाही ध्यान झाले, पण त्या बाजूला थोडं अडचण होते. अडचणीमध्ये त्या ठिकाणी भूत होत आणि एक कूप होत. कूपामध्ये सरदार हात गेला आणि होतामध्ये सर्प हात गेला. दोघांची दोस्ती होती, जनावर दोस्ती. एका दिवशी त्या ठिकाणी दुपारची वेळ आहे, दोघेही बाहेर आले. सरडा कुपातून आलाय, साप होतातून आलाय. दोघांची चर्चा झाली. सर्प म्हणलं सरड्याला, हे बघ माझ्या अंगामध्ये भरपूर त्या ठिकाणी विष आहे, ध्यानात ठेवा. सर्पाच्या दातात विष राहते, माशीच्या डोक्यात त्या ठिकाणी विष राहते, विंचवाच्या नांगीमध्ये त्या ठिकाणी विष राहते, पण माणसाच्या सर्व अंगामध्ये त्या ठिकाणी विष राहते. तुम्ही प्रयोग करू नका, पण मी सांगून जातो ध्यानात ठेवा. रात्री झोपताना 2-4 तांदळाचे दाणे आपल्या तोंडामध्ये धरा, दातामध्ये, 2 दातामध्ये. त्याला चावू नका बरं काय, भात म्हणून खाऊ नका, तसंच धरा, काळजीपूर्वक ठेवा. आणि उद्या सकाळी चिमणीला टाका. चिमणी जर मरणार तर मला पुढच्या वर्षी कीर्तनाला बोलू नका. काय गेलं म्हणजे मनुष्यानाम सर्वांगे विषम, माणसाच्या सर्व अंगामध्ये विष आहे. तो साप म्हणला सरड्याला, माझ्या दातामध्ये विष आहे, पण जगातले लोक, गावातले लोक मला थरथर कापतात, काय गेले मला भीतात सगळे लोक. सर्प म्हणला, त्याचं भ्रम वाढलं. कोणाचा? सरड्याचा. तर म्हणाला लई मस्तीमध्ये येऊ नको, माझ्या बी त्या ठिकाणी तोंडामध्ये विष आहे. सरड्यामध्ये विष राहणार. शेतकरी मला काही माहित नाही, पण गोष्टीच लिहिली आहे तसं. मग त्या ठिकाणी मलाही त्या ठिकाणी भरपूर विष आहे, याच्यासाठी प्रयोग करावा लागेल. काय प्रयोग करावा लागेल? सर्पाने विचारलं. सरड्यानं सांगितलं, एकदा प्रसंग असं करत, तू चावायचं, तूच लपून बसायचं, मी लोकांना दिसायचं. मीच एखाद्या माणसाला चावायचं, मीच लपून बसायचं, तू दिसायचं, बघू कोण कोणाला घाबरतात ते. ठरलं त्यांचं. उद्या दुपारच्या वेळेला त्या ठिकाणी एक मनुष्य शेताकडून घराकडे येत होता, वाट तिथूनच त्या ठिकाणी होती. सर्पानं त्या ठिकाणी काय केलं, त्या ठिकाणी चावलं आणि त्या सळ म्हणून होता जाऊन लपून बसलं आणि सरडा दिसला. त्याला वाटले पेंटरले काहीतरी चावलं गडवून, असं मागे परतून बघला, हे सरडा होय, काय व्हायला गड म्हणला, तो निघून गेला त्याने. हे गेले आणि थोड्या वेळानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा सरड्यानं चावलं. सरडाच त्या ठिकाणी लपून बसला आणि त्या ठिकाणी बाहेरून त्या ठिकाणी फणा काढून साप उभा टाकला. त्या काळामध्ये त्या माणसानं आपल्या पायाला काहीतरी चावलं म्हणून त्याने मागे ओढून बघितला. ओढवून बघण्यावर त्या ठिकाणी अस्सल नाग दिसला. बापरे, मला सर्प चावलं, मला चेक करून खाली पडला. दृष्टांत संपला पडला. मला सांगा, सर्प चावलं घाबरलं का सरडा चावलं घाबरलं? काय की नाही? तसं त्या ठिकाणी आम्ही करणार तेच घर होय असं वाटते, त्याचं नाव त्या ठिकाणी भ्रम आहे. विठ्ठल भ्रमानं मनुष्य त्या ठिकाणी संसारामध्ये पडतो. काय की नाही? कितीही वेळ बोलता येईल आपल्याला, पण एकाच विषयावर बोलत राहिलं तर घड्याळ थांबा आपल्याला, पुढचं चिंतन राहून जाते. म्हणून आता नंबर 2 आहे, संशयानं संसार करतो. संसार केलं तर काय आहे की नाही केलं तर काय आहे की बरं काय. माणसाला त्या ठिकाणी कोणी माणसं खाऊन जाणार, पण त्या ठिकाणी आपल्या मनातलं संशय आपल्याला खाऊन जाते. संशय अवनी थोर अनेक पाप नाही घोर बरं काय. माणसं त्या ठिकाणी संशय करू बरं काय. संसार केल्यानं काय होते की करणं गेलं तर काय होय की. आता किती तर आहे बरं काय. झोपना कारणे केले का बायको, तिने एवढे वाढविले रे. आमची हरिभक्ती परायण वैकुंठवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकर म्हणायचे की त्या ठिकाणी माणसाचं लग्नच होणं दैवयोगाचं दैव होतं. लग्न झालं, लग्न झाल्या अंतरपाठ फिटल्याबरोबर बायको मरून जाऊ, पण तिचंही दैव या जगामध्ये यायचं होतं. तर त्या ठिकाणी तिनं जगली. आता टिकोबा विठोबा दोघं राहिले, दोघच राहावं म्हणून लेकरूच होऊ नये म्हणून. जर समजा त्या ठिकाणी दैवयोगाने त्याला लेकरू झालंच तर त्या ठिकाणी हरिनामस्मरण करणारे मिळावं. ओपट सिंब्या मुलगा त्या ठिकाणी जन्माला येऊ नये म्हणून त्या ठिकाणी लग्नच करू नये की वाढते, संसारच करू नये की वाढते. म्हणून त्या ठिकाणी मनुष्य हा संशयाने संसार त्या ठिकाणी करतो. विठ्ठल प्रत्येक
भिज्ञेनं बळकट होतो हे परमार्थातली लाईन आहे, आपल्याला त्या ठिकाणी कळत नाही. याचा अर्थ एवढंच आहे, आपली एखादी पंढरपूरला म्हणा, कोणाही तीर्थयात्रेच्या ठिकाणी म्हणा, एखाद्या नवीन माणसाची ओळख झाली आणि त्या काळाला तुमच्यासारखं अडीच तप झाले, म्हणजे 24 वर्षाच्या नंतर 30 वर्षानंतर अचानक कोणा कुंभमेळ्यामध्ये कोणा यात्रेमध्ये जर तोच मनुष्य जर भेटला तर आपण त्या ठिकाणी भेटलो होतो, हे दोघांनाही पटकन लक्षामध्ये येणं, त्याचं नाव त्या ठिकाणी प्रत्यभिज्ञेनं त्या ठिकाणी बळकटी त्या ठिकाणी ते भरतात. तुम्ही परमार्थ त्या ठिकाणी केव्हाही करा, कुठेही करा, कसंही करा, कितीही करा, पण एकदा केलं परमार्थ त्या ठिकाणी केव्हाही त्या ठिकाणी आठवण येतेच. आणि आठवण जर आलं की त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी प्रत्यभिज्ञेमध्ये आपण नंबर 1 झालो, प्रत्यभिज्ञेनं भगवान परमात्म्याची प्राप्ती होते, असा हा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. विठ्ठल संस्कारानं त्या ठिकाणी पुढच्या जन्माला जातो. संस्कार चांगले राहिले तर, ज्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी गाथा आहे त्याच्या घरी त्या ठिकाणी भजन पूजन काकडा नामस्मरण वगैरे त्या ठिकाणी चालते. या बसा घर आमचं काडा बिडी ओढा तुमचं, एवढं तर त्या ठिकाणी म्हणते. जर आपल्या घरी जर त्या ठिकाणी संस्कार नसेल तर त्याच्या घरचे लेकर काय म्हणतात, हमारे अंगणों में तुम्हारा क्या काम है. आपणही त्या ठिकाणी वाया जातात आणि त्या ठिकाणी घरही त्या ठिकाणी वाया जातात. पण ज्याच्या घरामध्ये चांगले संस्कार असेल तर त्या ठिकाणी त्याला याही जन्मामध्ये सुख मिळते आणि पुढच्याही त्या ठिकाणी जन्मामध्ये सुख मिळते. पण संस्कारानं पुढच्या जन्माला जाते, पण माणसाचा तरुणोपाय होत नाही. तरुणोपायाचा अर्थ करण्यासाठी 2 गोष्टी 3 गोष्टी तुम्हाला सांगतो, तेवढं ध्यानात ठेवलं की आपल्याला लक्षामध्ये येते. नंबर 1 त्या ठिकाणी संसार म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय, आणि या संसार सागरामधून तरुणांनी शाश्वत साध्य, हे 3 गोष्टी त्या ठिकाणी. तर सुरुवातीला आपण संसार म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय ह्या गोष्टी कळाल्या तर त्या ठिकाणी शाश्वत साध्याच्या देवाच्या पायाजवळ आपल्याला जाता येते. मंडळी ध्यानात ठेवा, एक गोष्टी ध्यान देऊ नका. मी काही इकडलं तिकडं बोलणार, परमार्थातलंच त्या ठिकाणी बोलतो, ध्यान देऊ नये करण्याचा प्रयत्न करा. संसार म्हणजे काय, ज्या संसाराला त्या ठिकाणी आधी सुख नाही, मध्ये सुख नाही, शेवटी त्या ठिकाणी सुख नाही. बरं काय, म्हणजे ज्या त्या ठिकाणी साधनाला फूल नाही, फळ नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरच्या 15व्या अध्यायामध्ये 55 नंबरची ओळी आहे. दिसायला बा तुम्हीच म्हणलं का, तर त्या ठिकाणी काय एक ओवी आहे बरं का, 55 नंबरची. या फूल ना तोरण बेता, फळ ना चुंबेता, जे काही पंडूस होता ते रुखूचे हा. पाटील सगळे लोक ध्यानात ठेवा, शेतकरी मंडळ, कासराळीमध्ये काही झाडं लागतात नाही शेतामध्ये, ज्याला फुलं लागतात त्यालाच फळं लागतात. डोंगरामध्ये कसं आहे, तसंच आहे बरं, फुलं लागल्याशिवाय फळं लागणार बरं काय. हा म्हणून त्या ठिकाणी ध्यानामध्ये राहू दे बरं काय. फळ लागण्यासाठी 8 प्रक्रिया होतात, 8 प्रक्रिया. आता सांगणार मी, पुढच्या वर्षी सांगतो तुम्हाला, ध्यान देऊन प्रयत्न करा. म्हणजे पुढच्या वर्षी बोलवा असं म्हणालो असं समजून घेऊ नका. कारण आता जर त्या ठिकाणी भांडवल शिल्लक ठेवलं तर पुढचे होते. 2-4 घरी चहा प्याली या महाराज म्हणल्यावर नाही होता तुमचं, राहू द्या, पुढच्या वर्षी बघूत म्हणत यावं लागेल ना. तसंच त्या ठिकाणी नाही, असं समजून द्या. नाही महाराज म्हणतात, ज्या साध्य साधना ज्याच्यामध्ये नाहीत त्याचं नाव त्या ठिकाणी संसार आहे. साध्य साधना ज्याच्यामध्ये त्याचं नाव त्या ठिकाणी परमार्थ आहे. बरं का, संसाराचं झाड त्या ठिकाणी उरपाटे आहे. 15वा अध्याय वाचून बघा, ज्ञानेश्वरी चालू आहे आपल्या गावामध्ये. ऊर्ध्व मूलम अधशाखम, ज्याच्या मुळावर आहे आणि त्या ठिकाणी शाखा म्हणजे फांद्या खाली आहे. या झाडाला त्या ठिकाणी फूल नाही, त्या ठिकाणी त्याला फळ कसं लागल. म्हणजे त्या ठिकाणी संसार कोणीही करा, कुठेही करा, कसंही करा, कितीही करा, संसार त्या ठिकाणी कसा आहे, दुःख बांधवडे आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोटी. बरं का, माणसाला त्या ठिकाणी संसारामध्ये सुख आहे वाटत ते आहे का नाही, एवढं सुख आहे, पण एवढं मोठं त्या ठिकाणी दुःख आहे. बरं का, सुख
गाठ्यामध्ये 62 नंबरचा अभंग आहे. सुख पाहता जवा पाडी दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवण माने संतांचे वचन. हे गेले संसारामध्ये आपल्याला सुख आहे असं वाटते, इमानदारानं त्या ठिकाणी सुख नाही. कोळसा किती दिवस घासल्यानं पांढरा होते, कोळसा किती दिवस घासल्यानं पांढरा होते, पांढरा होईनाच. तसं संसार किती दिवस केल्यानं चांगला होते, सुखाचा होते, व्हायच ना. कधी सुखासन पवती त्या ठिकाणी महाराजांना सांगितलं, कधी सुखासन पोहोच. तुम्ही किती आशा करा, किती त्या ठिकाणी वागण्याचा प्रयत्न करा, काही वाढवण्याचा प्रयत्न करा, पण शेवटी उत्तर त्या ठिकाणी संसारामध्ये दुःख आणि दुःख आणि दुःखच भरलेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात, सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे. गावामध्ये त्या ठिकाणी सगळ्यांना होडीवडी केल्यावर तर मला माणसाच्या जन्मामध्ये काही किंमतच नाही, जगण्याला काही अर्थ नाही, आपण एकदाचा जीव देऊन टाका म्हणला. या भंगाचा अर्थ समोर आहे का नाही. निघाला काही काही लोक मरतो म्हणतात, मरा वाटते की म्हणतात, त्रास झाला की मेलेलं बरं गाड्या म्हणतात. माझ्या जीवनामध्ये घडलो, आता कीर्तन करायला 30 वर्ष झाले मला. त्याच्या आधी मी वयाच्या 13व्या वर्षापासून रामायण सांगतो. तर आमच्या गावामध्ये रामायण सांगायला मला 1 वर्ष ठेवले म्हणजे तुला आयर करतो, पैसे बिशे काही मिळणार मध्ये. 1985 ची गोष्ट आहे. तर ठीक आहे मग त्या ठिकाणी पाऊस पडला. श्रावण महिन्यामध्ये रामजी होतो विठ्ठलेश्वर मंदिरामध्ये, आणि त्या ठिकाणी 3-4 पोरं होते. नवरा मरून गेला, म्हातारी होती, दररोज पोतीला यावं. पण एके दिवशी मंदिराकडे चढले, म्हणजे पाऊस झाला, मी छत्री घेऊन गेलो. ती आजी मंदिराकडे जायला झाली, इकडेच चढली होती पोचेमाची हेरकडे. दोन कासराळी सरत आली, ते माहिती आमच्या गावात एंट्री करतानाच विहीर होती, तिला पोचेमाची विहीर म्हणत गेले, तर मला माहित आहे. मग त्या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, तिकडीच सगळी. मी म्हणलो, आजी लाईट गेलं होतं, तुझा रस्ता चुकलाय, इकडे आहे मंदिर माझ्या मागे मागे. नाही आता राहायचं ना मध्ये. कस काय, जीव उपदेशून गेला मध्ये. मग काय करतोस, जीवच देतो म्हणून. कुठे जीव देतोस, पोचेमाची विहिरीत पडून जीव देतोस. इमानदार आता राहीनाच म्हणे. काय पडे, सगळ्याची होडी करून घेतल्यापेक्षा मरण भजेपर्यंत काय अवकाळ करून घेतल्यापेक्षा मेरेलं बरं. 100% मरतो. तुला काय खोटं वाटलं काय म्हणजे, नक्की म्हणजे 3 बार म्हणल्यावर मग इमानदार मरतो म्हणायस तर तुझ्या हातातलं कंदील मला दे. जर लाईट गेल तर पोती वाचायला होते. बरं आहे शाना म्हणाले. हिरीत पडल्यावर इन्सुकिटी तर कसं बघत जाऊ म्हणजे, हिरीत पडल्यावर इन्सुकिटी दिसल्यावर कसं बघत जाऊ म्हणजे. मला वाटते बोल नाही बरं का, उपदेशून बोलत माणसं. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता त्या ठिकाणी एवढे. तो मनुष्य त्या ठिकाणी निघाला. त्याने मला गावात जर त्या ठिकाणी कुठे हिरीत पडून गेले तर लोक मला धरून वरी काढतात, आणि त्या ठिकाणी माकड हळमोडून गेलं तर पुन्हा पल्लेवाडच्या दवाखान्यात जावं लागते. पण त्या ठिकाणी कोणत्या तर मळ्यामध्ये जाऊन शेतातल्या विहिरीत पडून मला म्हणला. त्यानं म्हणलं कोणाचं जावं कोणाचं. हा मला लिंबाजी पाटलाच्या इथं कोण होईल, लिंबाजी पाटलाच्या शेतामध्ये एक त्या ठिकाणी विहीर आहे. विहिरीच्या बाजूला त्या ठिकाणी आंब्याचं झाड आहे. आंब्याचं झाड फाटी असं आडवं गेले मला. त्या विहिरीच्या मध्यभाग त्या ठिकाणी इथून पळत जावा, एडीवर पाय ठेवा आणि त्याला हात धरून लोम कळाव. हाताला कळ लागले निष्ठा द्या, निष्ठून त्या ठिकाणी विहिरीत पडतो आणि पडून त्या ठिकाणी मरून जातो. यानं कधीच गेला होता गावाला आहे का नाही. ते विहीर 15 वर्षापासून कोरडीच पडली होती, आणि पोरं यावं धोंडा मारा कशाला, आंब्याला. ते 75% त्या ठिकाणी विहीर धोंड्यालाच भरली होती. एवढं लहान मोठे दगड त्या ठिकाणी, पण बाजूला थोडी काळी जमीन त्या ठिकाणी होती. आणि त्या ठिकाणी त्यानं हात धरला जीव सोडायला. किती खोल आहे पाणी म्हणून वाकून बघला, पाण्याचा पत्ताच नाही.
सगळी 75 दगडाने विहीर भरली, पण बाजूला जी कोरडी जागा त्या ठिकाणी काळी जमीन आहे यानं खाली बघायला नंतर भुस मग त्या ठिकाणी नागोबा मना काढून उभा टाकला. त्यानं मला बापरे, खाली पडल्यावर जर मरण गेलं तर सरप चावून मरतो गड्या म्हणला. त्याच्यासाठी या विहिरीमध्ये मरणं कॅन्सल. नंतर वरी का जाऊन कळलं असं 2-3दा हापके मारवा मला आणि त्याचे पाय आडपा मला, पुन्हा वरी चढा मला, जावा मला. असं फिरता 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 त्या ठिकाणी काय गेलं तिकडून त्या ठिकाणी वाघाला वाघोबा डर काय घोरत वाघोबाला. तर म्हणला खाली नागोबा वरी वाघोबा लटलट कापला राघोबा हे माणूस होता. तर एवढ्यामध्ये त्या ठिकाणी काय झालं, त्या आंब्याच्या झाडाला जी फांदी होती त्या फांदीला त्या ठिकाणी मवळाचा गड्डा होता. याला लटलट हालू लागल्यामुळं एक पान वाळून गेलं आणि वाळून गेलेलं पान त्या ठिकाणी त्या मवळ्याच्या गड्ड्याला लागल्यामुळे काय झालं, ते गड्डा फुटला. गड्डा फुटल्यावर याच्या डोळ्यात दिसले वरून त्या ठिकाणी मधाचा थेंब खाली पडलेला. ते खाली पडते गड्डा मला असं फिरून जीभ बाहेर काढून जीबीच्या शेंड्यावर घेतला. सुख पाहता जवा पाडे. एवढ्या मधासाठी एवढं प्रयत्न करलाय, पण खाली नागोबा वरी वाघोबा आणि त्याच्यामध्ये मरणाची पाळी आलेली आहे. असं होते कशामुळे त्या ठिकाणी संस्कारानं पुढच्या जन्मात जाते. याच्यामध्ये सुद्धा तरुणोपायाचा मार्ग नाही, याच्यासाठी दृष्टांत सांगितलं. त्या ठिकाणी संसाराला साधन नाही म्हणून त्या ठिकाणी फळही आपल्याला साध्य प्राप्ती होऊ शकत त्या ठिकाणी नाही. बरं काय होई सांगते. आता परमार्थात झाड त्या ठिकाणी सोयीचे आहे. परमार्थ झाड सोयीचे आहे, संसार झाड उरपाट आहे. त्याचा दृष्टांत सांगितला तुम्हाला कळाले असं गृहीत धरतो. पुढचं चिंतन सांगतो. आणि संसाराचं झाड कोण लावले कोणत्या बापाला पत्ता नाही, पण आमच्या परमार्थाचं झाड त्या ठिकाणी 728 वर्षापूर्वी आमच्या ज्ञानोबराने आणि अलंकापुरीमध्ये त्या ठिकाणी झाड लावले. त्या झाडाला फुलही दिसलं आणि कालानंतर त्या ठिकाणी फळही आम्हाला मिळालं. बरं काय, पण त्या ठिकाणी कसं त्या ठिकाणी एवढं बारीक केस त्या ठिकाणी रोग होतं. बरं काय, महाराज अभंगामध्ये येवलं स्वरूप त्या ठिकाणी 728 वर्षापूर्वी लावलं आणि त्याचा त्या ठिकाणी विस्तार झाला आहे की नाही. मोठं त्या ठिकाणी झाड झालं आहे की नाही. परमार्थात झाड ज्ञानोबराने लावलं, ते झाड त्या ठिकाणी बहरून आलं. परिणाम काय झाला, मोगरा फुलला फुले विचिता भरू कळ्यासी आला. म्हणून त्या ठिकाणी ज्या परमार्थ रूपी वृक्षाला त्या ठिकाणी फूल आहे, फूल लागणे याचा अर्थ त्या ठिकाणी कालांतरानं का होईना फळ आपल्याला मिळतेच मिळते. बरं काय, त्याच्यावर विश्वास ठेवावा लागते. ज्ञानोबराने झाड लावलं, फूल दाखवलं आणि ज्या तुकोबराने त्या ठिकाणी फळ लागलेलं सांग. बरं काय, कारण का काही जर झालं तर त्या ठिकाणी या झाडाला नक्की फळ येते. त्याच्यावर आपल्याला निश्चय करावा लागते. निश्चय केले त्या ठिकाणी फळाचा उपभोग आपल्याला परमार्थामध्ये त्या ठिकाणी विश्वास ठेवा, निश्चय करा. आपल्याला परमार्थामध्ये फळ मिळाल्याशिवाय राहत नाही.
म्हणजे साध्य साधना ज्याच्यामध्ये त्याचं नाव त्या ठिकाणी परमार्थ आहे. साध्य साधना ज्याच्यामध्ये त्याचं नाव त्या ठिकाणी आपण संसार दिलेला आहे. संसारही करावं दे, परमार्थही करावं लागते, निश्चयही करावं दे आणि शाश्वत सध्याची त्या ठिकाणी मला प्राप्ती त्या ठिकाणी होते. बरं काय, पण त्या ठिकाणी काही लोक याच्याकडे ध्यान देईनात. ध्यान द्यायला गेलं की त्या ठिकाणी मूर्खपणा आपल्या लक्षामध्ये त्या ठिकाणी येते, है का नाही. एवढ्या गोष्टी सांगल्यावर विचारू लागल्यानंतर काय करतो सांग, तर त्या ठिकाणी तो मला संसारच करतो, है का नाही. संसार करणारे मूर्ख राहतात. संसारातले मूर्ख वेगळे, परमार्थातले सुद्धा मूर्ख वेगळे. बरं काय, मला सांगा, राजा रावण बरा की बिभीषण बरा? बिभीषण बरा असं वाटते सगळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून. नामदेव महाराज विचारलं कसं वाटते, त्याने मध्ये म्हणती बिभीषण शहाणा बरी तो मूर्खची जाणा. परमार्थाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी तो मूर्ख आहे आणि संसारात तर भरपूर त्या ठिकाणी मूर्ख आहेत. बरं काय, मूर्ख त्या बिरबल भाषेच्या गोष्टीमध्ये गोष्ट आहे. बिरबलानं म्हणलं प्रधानाला, प्रधानजी काय, 2 मूर्ख हुडकून आला मध्ये. ठीक आहे मध्ये उगाची मिळणार मध्ये. मग त्याला 10 दिवस लागतात मध्ये. 1 दिवस साफसफाई करा, मांडव घाले ना, आणि काला झाल्यावर मांडव काढून टाकायला. सप्त्याचा 8 दिवस. किती दिवस लागतात? 8 दिवस त्या ठिकाणी लागतात मध्ये 2 मूर्ख हुडकून आणायला. राजा म्हणला ठीक आहे 8 दिवसाची सुट्टी घ्या, पण 2 मूर्ख हुडकून आणा. त्याने म्हणजे 8 दिवस सप्ताह उगं होते काय, 5 लाख रुपये लागतात म्हणले. 5 लाख रुपये बी घ्या म्हणले, 8 दिवसाची सुट्टी घ्या म्हणले. मग त्या ठिकाणी 5 लाख रुपयाचं बंडल घेतलं. कोण? बिरबलानं. आणून आपल्या घरापुढे भगवान परमात्म्याच्या घरातल्या मंदिरामध्ये देवापुढे ठेवलं आणि संकल्प केला. बरं का, संकल्पावी माया संसाराची. बरं काय, का मनाच्या संकल्पे पाववील सिद्धी, जरी राही बुद्धी याचे पायी भगवंताच्या जवळ त्या ठिकाणी बंडल ठेवलं. अखंड हरिनाम सप्ताह करणं काम माझं, 2 मूर्ख हुडकून देणं काम देवा. त्या ठिकाणी तो कामाने भार घातलिया वरील होईल कैवारे नारायण. त्या ठिकाणी ठीक आहे. मग त्या ठिकाणी समाधान त्या ठिकाणी झोपलं. उद्या सकाळी त्या ठिकाणी उठले, स्नान वगैरे सारले, बायकोला बोलवलं, मुलीला बोलवलं, गाथा काढला, ज्ञानेश्वर काढला, विणा काढला, मृदंग काढला, लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष शिकू ब्राह्मण होते. त्या ठिकाणी भगवंत प्रिय त्या ठिकाणी बेरोजी होते. म्हणून त्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात झाला. 2 दिवसाचं पारायण त्या ठिकाणी संपलं. 10व्या अध्यायाला सुरुवात झाली. मग जित्ता मदगत प्राणा परमात्म्याला 10व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी बोलल्याबरोबर बिरबल सकाळी सकाळी शौची म्हणजे संडासला गेले. तिकडून एक शेतकरी होता. शेतकरी मामा त्या ठिकाणी काय केलं होता, घरचा श्रीमंत असल्यामुळे त्याच्याकडे घोडी होती, घरी चांगले जवणार होते. मग शेतामध्ये गेला आणि असल शेतकरी होता. भर 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 त्या ठिकाणी गवताचा भारा कापून घेतला. 2 माणसाला उचलणार आहे एवढा रगड भारा त्या ठिकाणी बांधला आणि श्रीमंत असल्यामुळं आपण घोड्यावर बसला आणि ते 2 माणसाला न उचलणारा गवताचा भारा आपल्या डोक्यावर घेतला. बिरबला त्याला डोळे भरून बघलं. त्यामध्ये पांडुरंगा माय बाबा दीनदयाळ भक्ताला करू करा, म्हणजे एक काम पूर्ण झालं गड्यामध्ये. कस काय, त्या रामराम मध्ये त्या ठिकाणी बिरबलजी म्हणू लागले, मामा ते गवताचं भार आपण डोक्यावर घेतल्यापेक्षा आपल्या समोर ठेवून घेऊन हवं काय. तर तो शेतकरी काय म्हणला, बिरबल महाराज काय मूर्ख हो, मीच बसतो मला 60-70 किलो वजनाचा माणूस या घोड्यावर आणि गवताच्या भाऱ्याचं वजन मी त्यालाच देऊ का म्हणून मी उचलून घेतलं. मला चांगलं असेल की मूर्ख असेल, त्याने मध्ये काही हरकत नाही. काल्याचं कीर्तन झाल्यावर 11:30 वाजता त्या ठिकाणी मी दरबारामध्ये हजर त्या ठिकाणी राहा. समाधान त्या ठिकाणी 8 दिवसाचं गेलं. पारायणाचे सांगता झाले, सप्त्याचे सांगता झाले. गलीतल्या लोकांना त्या ठिकाणी त्यांनी जेवण पंचपक्वानाचं त्या ठिकाणी दिलं. काल्याचा प्रसाद त्या ठिकाणी झाला. काला वाटनिका वैष्णवनिका संभ्रमा समाधान झोप काढली आणि 10व्या दिवशी त्या ठिकाणी 11:30 वाजता दरबारामध्ये हजर झाल्यावर राजाने पहिला सवाल टाकला, बिरबला तुम्हाला काम सांगितलं होतं, 3 मूर्ख हुडकून आणलेत का. त्याने म्हणले सरकार मी काम केल्याशिवाय दरबारात येणार आणि दरबारात मी आलो याचा अर्थ काम झालेलं आहे. त्यालाही माहिती होतं कोण याच्या नादी लागाव, लई बोलका आहे म्हणून त्या ठिकाणी ठीक आहे त्या मूर्खाला बोलवा. मग त्या ठिकाणी शेतकऱ्याला सांगितलं होतं. सांगितल्यापर्यंत त्या ठिकाणी माणिक दादा आला आणि त्या ठिकाणी राजांना विचारलं. त्यानं त्या ठिकाणी सांगितलं मी पहिलं सांगेल तेवढं. मग त्या ठिकाणी राजाला कळालं की त्या ठिकाणी हा नंबर 1चा मूर्ख त्या ठिकाणी आहे. बाजूला जाऊन बसामध्ये. मग राजा म्हणाला दुसरा कहा आहे रे, म्हणलं नाही दुसरा मूर्ख कुठं आहे
की ते आपली जागा सोडले, राजाच्या पुढे गेले बिरबलजी, असं हात जोडले आणि त्या ठिकाणी म्हणले दुसरा मूर्ख मीच हवं. राजा म्हणत तुम्ही कस काय मूर्ख, थोडं डोक्याला ताण द्या. म्हणजे मूर्खाईला हुडकून आणणार कोण राहते, त्याला हुडकून आणतो की नाही, मूर्खाला हुडकून आणणार कोण राहते, मूर्ख तर राहते नाही. म्हणून मी त्या ठिकाणी दुसरा मूर्ख आहे. ठीक आहे म्हणजे तिसरा मूर्ख ते म्हणजे मुआफ कीजिएगा सरकार, क्षमा करा सरकार. तिसरे मूर्ख यू आर, तुम्ही आहात. राजाला रागत सगळा ज्ञानातून तलवार उसरले, त्यामध्ये तलवार मध्ये घाला, ज्ञानाला त्या ठिकाणी बंद करा. मला सांगा मूर्खाईला हुडकून आण म्हणणार तर कोण राहते, दोन टाळकरी, दोन महाराज, दोन वादक, दोन वेलेकरी, दोन चोपदार म्हणतात जमत होतं काय, आणि किती भरपूर आहे. सांगा सांगा काय सांगा, दोन डाळीचे नाव सांगा, उडदाळ डाळ, मुगाची डाळ. शाळेमध्ये शिकवत त्या प्रकारे विठ्ठल संसारातले मूर्ख आहेत बरं का. आता पुरुष मंडळी बरेच आहेत, माता भगिनी बरं आहेत, त्याला मनात काय वाटणार आहे, बरं हे गड्यामध्येच मूर्ख राहतात गेले, बायकामध्ये मूर्ख राहणार ते गे. इमानदार आपल्या लहान डोंगामध्ये कोण नाही. म्हणजे सासरवाडी मुंबई आहे. एकदा मी मुंबईला गेलो होतो. मुंबईला घाटकोपर रेल्वे स्टेशन आहे. घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या बाजूला विहारलेक नावाचं तळ आहे. त्या तळ्याच्या बाजूला एक कॉलेज आहे. कॉलेज सगळं त्या ठिकाणी मुलींचंच त्या ठिकाणी आहे, मुलींचीच त्या ठिकाणी कॉलेज आहे. आणि त्या ठिकाणी मधल्या सुट्टीमध्ये कविता, संगीता, सविता तिघं थोडं बाहेर फिरायला निघाले. बाजूला त्या ठिकाणी बसले, बसल्या बसल्या गुणानं बसणार गेले. मला तिन्ही बी एकापेक्षा एक मूर्ख दिसले. मला वाटलं तर त्या तिघी गप्पा बोलले. अगं समजा या तळ्याला जर जाळ लागलं तर यातले मासोळ्या कुठे जाते, एकटी म्हणले. जर समजा तळ्याला जाळ लागलं तर या तळ्यातले मासोळ्या कुठे जाते. दुसरी काय म्हणले, तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही, आहे की नाही. जर समजा तळ्याला जाळ लागलं तर ते मासोळ्या त्याच्यामध्ये हॉटेलमध्ये जाऊन बसते. मग हॉटेलमध्ये जाऊन बसते. म्हणजे तुम्ही तर एकीपेक्षा एक मूर्ख दिसलाय म्हणे. शेवटची मैत्रीण संगीता, कविता, सविता, तर कोणी बदलून घेते मी नाव, तिनं म्हणले तळ्याला जाळ लागल्यावर त्याच्यातल्या मासोळ्या हॉटेलमध्ये जाऊन बसायला ते काय बैल होत त्या म्हणजे. म्हणून त्या ठिकाणी एकापेक्षा एक त्या ठिकाणी मूर्ख. म्हणून त्या ठिकाणी आपल्या चिंतना मग एवढं समजा काय करतोस, तो म्हणू लागला संसार संसार करतो म्हणतो, संसार संपत नाही, तुझं आयुष्य त्या ठिकाणी पुरत नाही आणि तू मूर्ख झाल्याशिवाय राहत नाही. याच्यासाठी भगवान परमात्म्यानं सांगितल्याप्रमाणे व तुकोबारा सांगितल्याप्रमाणे देवाची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर या कलियुगामध्ये तीनच साधन आहेत. ते कोणते साधन आहेत, अभंगाच्या पहिल्या
सांगतात आपल्याला, गायनाचे वाहिताळे साधन उत्तम हे. कलियुगातलं उत्तम साधन 3 गोष्टी सांगले. तोंडानं देवाचं नाव घ्यावं, पायानं त्या ठिकाणी नाचत देवाकडे जावं आणि हातानं त्या ठिकाणी टाळी वाजवावं. हे सोपं साधन आहे. मागल्या काळातला विचार करायला गेलो आपल्याला वेळ पुरत नाही आणि करणं त्या ठिकाणी अवघड आहे. पण त्या अवघडामध्ये सोपं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. गावोगाव त्या ठिकाणी श्रीमद भागवत चालू आहे. आता आदमपूर्व त्या ठिकाणी श्रीमद भागवत चालू आहे. हरिभक्ती पारायण मधुसूदन महाराज कापशीकर हे भागवत कथा सांगत आहेत. बरं काय, भागवताच्या 12व्या स्कंदामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये 52 नंबरचा त्या ठिकाणी श्लोक आहे. मागल्या कर्तयुगामधलं साधन वेगळं होतं, त्रेतायुगातलं साधन वेगळं होतं, द्वापारयुगातलं साधन वेगळं होतं आणि कलियुगातलं साधन आजच्या भागामध्ये आहे. कृते यज्ञ विष्णू त्रेतायाम येतो मते द्वापारी परिचर्याम कलो तद्धरी कीर्तनात. कृतयुगामध्ये म्हणजे भगवान परमात्म्याच्या काळामध्ये भगवान परमात्म्याचं ध्यान करणे साधन होतं. तुम्हाला आम्हाला इमानदारीने ध्यान करणं होईना. ध्यान करणं तुला सोपं सांगतो. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे वैकुंठ भुवनी गौरी केली, तेवढं ध्यान करणं होणार. पालखंड मांडी घालावं, आपल्या घरामध्ये आपल्या देवाला पुढे बसावं, आपले दोन्ही डोळे झापावं, डोळे झापल्यावर दोन्ही हात जोडल्याबरोबर आपल्या घरचा जो देव आहे, कुळदैवत जे आहे ते आपल्या डोळ्यापुढे उभा टाकावं. तसं मग ध्यान करणे. माझ्या अंदाजानं ध्यान केल्यावर देव तर उभा टाकणार, पण आडवी म्हैस आल्याशिवाय राहिला. उभा देव तर येणार पण आडवी म्हैस आल्याशिवाय राहिला. आडवी म्हैस म्हणजे पोरीचं लग्न होईना, पोरग गुणानं राहिना, गावात मान मिळणार, पैसे घडलेले वापस देणार, शेतामध्ये पीक पिकणार, अशा प्रकारचे अनंत भानगडी डोळ्यापुढे चिंता देतात. त्याचं नाव आडवी म्हैस आहे. व्यवसायाला ठेवून घ्या. त्या काळामध्ये कृते यज्ञायते विष्णू त्रेतायाम यजतो मखे. त्रेतायुग म्हणजे भगवान रामचंद्र प्रभूच्या काळामध्ये यज्ञ यागादी कर्म करणे साधन होतं. या काळाला साधन करता येते का? साधन करताना कोण्या गावामध्ये आपण हरिनाम सप्ताह करणं अवघड आहे महाराज. यज्ञ करायला तुपाच्या सोंडासारखी तुपाची धार 7 दिवस यज्ञ कोंडामध्ये पडावं लागते. तेव्हा आमचे गुरु महाराज सांगितले की त्या माणसानं म्हणाव यज्ञ करावं कैकी म्हणालो. यज्ञच करतो नंतर त्याच्यापेक्षा श्रीमंत माणूस पाहिजे. किती श्रीमंत पाहिजे सांगू? ज्या माणसाला 1 वर्षापर्यंत बाजारामधून 1 रुपयाची वस्तू विकत आणायची गरज ज्याला भासणार नाही त्याला तेवढा श्रीमंत म्हणतात. आपल्याकडे एक म्हण आहे जुनी, लाखाचा धनी असला तरी होते का यज्ञ? होईनाच काय होते. हरिपाठ पाठ करा, ज्ञानदेवी यज्ञ, याग क्रिया धर्म, हरिवीर नियम. त्याच्यापेक्षा सोपं नाही काय. आपल्या ताटातलं हाताने उचलायचं, तोंडामध्ये टाकायचं. एवढं करताना देवाचं नाव घ्या. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीजी, सहज हवन होते नाम घेता भुकाजी. जीवन करी जीवितवान हे पूर्ण ब्रह्म, हे झालेले यज्ञ कर्म. मग त्या ठिकाणी यज्ञ करणं या काळाला अवघड आहे. द्वापारे परिचर्यायाम तुका म्हणे देवा सत्य घ्यावे माझी सेवा. सेवा करणे त्या ठिकाणी साधन होतं. या काळामध्ये लोक सेवा करायला तयार नाही, मेवा घ्यायला तयार आहे. हे का नाही? काम कमी दाम जास्त राहावं, त्याच्या बरोबर मला राहावं असं त्या ठिकाणी भेटत नाही. तुका म्हणे पदवी ज्याची त्याला, आहे का नाही? म्हणून त्या ठिकाणी समजून घ्या बरं काय. सेवा केल्याशिवाय त्या ठिकाणी मेवा आपल्याला मिळत नाही बरं काय. सांगत बसावं तेवढं कमी आहे. पण शेवटी सांगले कलौतधरी कीर्तनात. कलियुगामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन त्या ठिकाणी केलं की देव आपल्याला घरी येऊन त्या ठिकाणी भेट देते बरं काय. Hallelujah.
ठिकाणी कलवत हरी कीर्तनात कलियुगामध्ये त्या ठिकाणी सोपे सोपे साधन आहे. देवाचं नाव तोंडाने घ्यावं, हाताने टाळी वाजव आणि त्या ठिकाणी पायानं चालत भगवान परमात्म्याकडे जाऊ. भरपूर प्रमाण आहे. गाऊ नाचू विठो तुझा करुणावाद पहाटेला काकडा भजनामध्ये तुम्ही रोज ऐकता म्हणून मी म्हणून दाखलो. एका अभंगामध्ये सरी नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळूया सुख देईल विसावारे पुढे गेले ते निधाई झाले वाणी त्याची सीमारे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळूया सुख देईल विसावारे. पण आम्हाला परमार्थामध्ये नाचू वाटणं, शेवटच्या दिवशी दिंडी मिरून येते की नाही त्याच्यामध्ये नाचू वाटणं. 80 वर्षाचं म्हातारा नातवाच्या लग्नामध्ये डिस्को भांगडा नाचतो. मग त्या ठिकाणी नाचू कीर्तनाची रंग सगळे मला म्हणता येईल आपण चालूच असं म्हणायला पाहिजे. विठाला विठाला पहिल्या चरणापर्यंत त्या ठिकाणी आपण आलो. एवढं चिंतन त्या ठिकाणी झालंय. जगद्गुरु तुकोबांनी समजून सांगितलेलं आहे हे कलियुग त्या ठिकाणी फार खतरनाक आहे. कसं खतरनाक आहे, काय काय त्याचा परिणाम आहे. वेळ तर भरपूर झालेला पण पहिला दिवस आहे. 5-10 मिनिटं जास्त घेतो. पण सगळ्याच्या अगोदर सगळ्याला एक विनंती आहे, थंडी होत आली, शाल दुशाल खुशाल पांघरूण घेऊन बसल्या पण हात थोडं मोकळे करा. आपल्या हातावर त्या ठिकाणी आहे की नाही, आणि त्या ठिकाणी मोठ्यानं देवाचं त्या ठिकाणी भजन करा 10 मिनिट. जगामध्ये असलेल्या सगळ्या माणसाला तुम्हाला आम्हाला साधक मंडळीला परमार्थ मंडळाला त्या ठिकाणी गाये नाचे वाळे टाकून सोपे सोपे साधन त्या ठिकाणी सांगितले. तुकाराम महाराज त्या ठिकाणी अवतार पुरुष होते. अवतार पुरुष असल्यामुळं उजळावया आलो वाटा खरा घाटा निवाडा एवढं सांगण्यासाठी चिंतन सांगण्यासाठी आले. पण त्यांना एक भाऊ होते, 2 भाऊ होते. मोठे दादा निघून गेले होते, छोटा भाऊ लाडका होता आणि परमात्मा त्या ठिकाणी किल्लेदार त्या ठिकाणी होता. त्यामध्ये दादा तुम्ही समजून सांगले हो, पण या काळामध्ये समजून सांगलेलं सगळेच लोक सगळ्याच पद्धतीने ऐकतील असं काही त्या ठिकाणी सांगता येत नाही. असं म्हणल्यावर कानोबर आहेत आमचे तुकोबार आहे त्या ठिकाणी म्हणते बाबा तुझं म्हणणं काय. त्याने म्हणजे तुम्ही साधन सांगितले, सोपे सांगितले. 3 युगापैकी त्या ठिकाणी या कलियुगातलं सोपं साधन देवाचं नामस्मरण मुखानं गावं, हाताने टाळी वाजवा, पायानं नाचत देवाकडे जाऊ म्हणजे तुमचा परमार्थ पक्का होते. पण काही लोकांना त्या ठिकाणी काही माहीतच नाही हे कलियुग त्या ठिकाणी कसलं आहे की नाही. कलियुगाचा त्या ठिकाणी तेवढा महिमा सांगतो आणि आपली कीर्तन सेवा संपेल. 5-10 मिनिटं जर झाली तर त्या ठिकाणी क्षमा मागतो. पण त्या ठिकाणी साधन कली उत्तम हे आपल्याला त्रेतायुग कळालं, द्वापारयुग कळालं, सत्ययुग त्या ठिकाणी कळा. पण कलियुग कसं आहे तर कलियुगाचा महिमा कानोबारांनी एका भागामध्ये सांगवर का ऐका.
ऐका कलीचे मैमान, ऐका कलीचे मैमान, ऐका कलीचे मैमान. असत्य या अभंगाला पुढे ठेवून कलीचा महिमा कसा आहे त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो मंडळी. मी एका मोठ्या महात्म्याच्या मुखामधून ऐकलं आहे. पहिल्याच्या काळामध्ये धर्म 100% होता. म्हणजे ब्राह्मणाच्या घरी जाऊन दान देत होते म्हणून 100% धर्म होता. त्रेतायुग त्या ठिकाणी सुरुवात झाला. ब्राह्मणाला आपल्या घरी बोलून आणून दान देऊ लागले. म्हणजे 75% त्या ठिकाणी धर्म शिल्लक राहिला. त्याच्या नंतर सांगतो तुम्हाला माहिती, द्वापार युगामध्ये 50% त्या ठिकाणी धर्म राहिला. म्हणजे ब्राह्मणाकडून काम करून घेऊन त्या ठिकाणी दान देऊ लागले म्हणून त्या ठिकाणी 50% त्या ठिकाणी धर्म शिल्लक राहिला. आता कलियुगाला त्या ठिकाणी प्रारंभ झाला तर 25% त्या ठिकाणी धर्म शिल्लक आहे. ब्राह्मणाच्या घरी जाऊन दान देणं, ब्राह्मणाला घरी बोलून आणून दान देणं, ब्राह्मणाकडून काम करून घेऊन त्या ठिकाणी दान देणं. आता 25%च्या काळामध्ये ब्राह्मणाकडून काम करून डबल काम करून घेणं तेव्हा दक्षिणा देणं. एका मुलीचं लग्न झालं, लग्नविधी कार्य पार पडलं, संपूर्ण काम संपलं. ब्राह्मण महाराज घोट माळाले पाटलाकडं. पाटील म्हणाले महाराज वेळेवर आल्यात, लग्न लावलात, सगळी व्यवस्थित त्या ठिकाणी रीतिरिवाज आम्हाला करून दिल्यात, विधी पार पडलात. मला 100% माहिती आहे तुम्हाला दक्षिणा द्यावं लागते, पण मी तुम्हाला आता दक्षिणा देणार नाही. महाराज म्हणे का? आज माझ्या मुलीचं लग्न झाले, आता त्यांची वरात त्यांच्या सासरवडील जाणार, उद्या त्यांच्या घरी सत्यनारायण आहे, परवाच्या दिवशी आपल्या घरी येणार, आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवावं लागणार. आता जर दक्षिणा दिले की नाही तुम्हाला परवाच्या दिवशी सत्यनारायण महाराज म्हणून सांगायला यावं लागते. पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा दुपारी फोन करते तयारी होऊ लागली म्हणून पुन्हा चला या की कितीदार फोन करावं, 3-4 पार बोलवावं लागते आणि तेवढं माझ्याकडे वेळ नाही. म्हणून आता जर दक्षिणा देणं गेलं की तुम्हीच वेळेवर त्या ठिकाणी येता, सत्यनारायणाची पूजा सांगता, कथा संपल्याच्या नंतर आता लग्नाची बी दक्षिणा आणि त्या ठिकाणी सत्यनारायणाची दक्षिणा एकदा देतो. म्हणून त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी धर्माचं त्या ठिकाणी बळ आहे मंडळी. मग आता ऐका कली जे महिमान कली त्या ठिकाणी फार विचित्र आहे बरं का. द्वापार युगाचा सरता शेवटचा काळ आणि कलियुगाचा प्रारंभ. रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी 11,000 वर्ष राहिले. भगवान गोपाल कृष्ण 125 वर्ष त्या ठिकाणी राहिले. 11 वर्ष त्या ठिकाणी गोकुळात होते, 14 वर्ष मथुरेमध्ये होते, 11-14 25 आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी त्या ठिकाणी 100 वर्ष द्वारकेमध्ये होते. म्हणून 125 वर्षाचाच काळ आहे. श्रीकृष्णाचा पांडवाचा काळ त्या ठिकाणी संपायला आला तेव्हा त्या ठिकाणी एक 10-5 वर्ष कमी होते, त्याचा अवतार संपायला. एक गरीब ब्राह्मण हस्तिनापूर दिल्लीमध्ये होता. तो धर्मराज युधिष्ठिराकडे आला आणि तो म्हणू लागला मी गरीब ब्राह्मण आहे, मला त्या ठिकाणी कुटुंब मोठं आहे, चरितार्थ चालण्यासाठी राजाने मला काहीतरी द्यावं. राजाला सांगितलं इकडे एक 4 एकर जमीन रिकामी आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी घ्या. मग त्या ठिकाणी म्हणजे ते पडित आहे, ओसाड आहे असं म्हणतात. त्याने म्हणजे 4 कामाटी घेऊन जा. धर्मराजाने 4 कामाटी दिले, 4 कामदार. ते 4 कामदाराला घेऊन त्या ठिकाणी तो ब्राह्मण शेतामध्ये गेला आणि त्याला साफसफाई करायला नांगर घातल्या मंडळी 2 माणसाला उत्सर्ना होणे पितळाच्या भांड्यामध्ये सोन्याची बिस्किटे मिळाली, फाळालाच लागले. मग त्याने ब्राह्मण म्हणे थांबा म्हणे, बैलाला बाजूला केले, ते बाजूला ठेवले, हांडा उचलला, त्या नोकराच्या डोक्यावर दिलं आणि धर्मराजाकडे गेलं. त्याने म्हणजे तुम्ही मला
हे जमीन दिले त्याच्यावर माझं जीवन चालते, पण याच्यामध्ये सोन्याचा हंडा लागलाय ते माझं नाही महाराज, त्या ठिकाणी तुमचं तुम्ही घ्या राजा. त्याने म्हणले महाराज, ब्राह्मण महाराज, तुम्हाला ही शेती दान दिलंय, ते शेतामध्ये आता कचरा आहे, काटेकुट आहे, धन आहे, काय आहे ते तुमच्याच नावाने केलं, ते तुमचं आहे. त्याने म्हणजे मला शेतच पाहिजे, मला धनाचा हांडा नको. धर्मराजाने मध्ये एकच हांडा लागले, असे 5-25 त्या ठिकाणी घडे त्याच्यामध्ये, हे सगळं तुमच्याच नावाने केले. त्याने मला नको, मला नको. तर त्या ठिकाणी याने म्हणते तुम्ही घ्या, याने म्हणतात मला नको, त्याने म्हणतात तुम्ही घ्या, ह्याने म्हणते मला नको. असं म्हणता 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 4 तासाचा काळ गेला. तर तितक्यामध्ये भगवान गोपाल कृष्ण आले. द्वारकेचा राणा पांडवा घरी कधी कधी द्वारकेला जाऊन येत होते. आल्यावर कृष्ण भगवान परमात्म्याने म्हणाले, यांना जमीन दिले त्याच्यामध्ये हंडा लागलाय, मला हंडा नको सोन्याचा, शेतच पाहिजे म्हणतात. त्याने मध्ये माझा न्याय निवाडा देवा तुम्ही सांगा. त्याने मध्ये हा न्याय निवाडा कलियुगाला प्रारंभ झाले धर्मराजा, इथं त्या ठिकाणी याचा न्याय निवाडा होईना. मग मला तर न्याय निवाडा त्या ठिकाणी पाहिजे तर मी सांगितलं तसं ऐकावं लागते. गोपाल कृष्ण मध्ये ठीक आहे म्हणजे तुम्ही सांगितल्यासारखं ऐकतो. त्या ब्राह्मणाचं ऐकणार ना, ऐकणार. मग त्या ठिकाणी 2 मजूरदार, त्याच्यापैकी एकाला घेतलं, एक माणूस, दुसरा सोन्याचा हंडा, तिसरा धर्मराज, चौथा ब्राह्मण, आणि त्या ठिकाणी 5वा गोपाल कृष्ण. देवाच्या आज्ञेनुसार पाताळामध्ये ज्याच्या डोसक्यावर त्या ठिकाणी जमीन पृथ्वी आहे त्याला शेषनारायण म्हणतात. शेषनारायणाजवळ त्या ठिकाणी याचा न्याय निवाडा लागत. देवाच्या कृपा आशीर्वादानं आतळ वितळ सुतळ तळातळ मातळ रसातळ 7व्या पाताळामध्ये आणि त्या ठिकाणी त्यांची रवानगी झाले. भगवान गोपाल कृष्ण एंट्री होते असं कळाल्याबरोबर त्या पाताळातला मालक आपल्या मधल्या घरात गेला आणि नौकराला सांगून ठेवले त्याची चहा पाण्याची व्यवस्था करा. सिटिंग अरेंजमेंट त्या ठिकाणी केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आमचे मालक 10 मिनिटानंतर येतो म्हणले. मग तबा धर्मराज म्हणू लागला, ब्राह्मण देवा, तुम्हाला दीड जर सोन्याचा हंडा घेतल्या असत्या तर त्या ठिकाणी इथपर्यंत याची गरज भासली असती काय हो. कृष्ण उगा ऐकू राहिले. तर त्या ठिकाणी तो शेतकरी झालेला ब्राह्मण कवळा, राजा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर तुमच्या घरी जर ठेवून घेतल्या असत्या तर आपल्याला कोणाला याची गरज भागली असते नाही. आताही काही बिघडलं नाही, ते येण्याच्या आधी आपण फैसला करून टाकू. तुम्ही धनाचा हांडा घ्या. ब्राह्मणाला म्हणू लागला राजा. त्याने म्हणजे तुमचं तुम्ही वापस घ्या. मग त्याने म्हणाले. असं करता करता 10 मिनिटाचा काळ गेला. मग सगळे शांत बसले. शेषनारायण त्या ठिकाणी आले. आल्याबरोबर त्या ठिकाणी आपल्या स्थानापन्न झाले. नमस्कार वगैरे त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या शेषनारायणाचं नजर टाकल्यावर 2 इकडून एक झाड होतं, इकडून एक झाड होतं. त्या झाडामध्ये आगडबमच्या तगडबम अप्पाड देप्पाड दांडक्या दोंडगा काळ्या रंगाचा काळा भिल्ल ताकदवान, ही इज अ ब्रेव मॅन, स्ट्रॉंग मॅन त्या ठिकाणी उभा टाकलेला होता. ज्याची जीभ त्या ठिकाणी ओठाच्या खाली आहे, डोळे लाल बुंद झालेत, असे बाबर झोटे किरीट आहेत. त्याला सोरीनं कर्कचोटून मध्ये दंडामध्ये मांडीवर पोटामध्ये सोर 1-1 इंच मध्ये गेले आणि त्याच्या डोळ्यातून धूर निघून आले. त्याचं नाव कली आहे. आणि तळमळ तळमळ त्या ठिकाणी करू लागलेला दृश्य त्या ठिकाणी शेषनारायण दाखवल्यावर शेषनारायण मध्ये भगवान गोपाल कृष्ण, तुम्ही युधिष्ठिर धर्मराजाला घेऊन या ब्राह्मणाला घेऊन इथपर्यंत कसं काय आलात. तर कृष्णामध्ये बाबा काय गरण आहे सांग. धर्मराजा म्हणाला, शेषनारायण आमचं गरण नंतर सांगतो, पण माझी एक विनंती आहे. काय विनंती आहे. या 2 झाडामध्ये बांधून ठेवलेल्या या कलीला जर त्या ठिकाणी तुम्ही मोकळं केलात तर माझं गरण मी तुम्हाला सांगतो. धर्मराजाला शेषनारायण म्हणलं, त्या बांधून ठेवलेल्या कलीला आम्हाला सोडता येईना. नाही सोडा हो, सोडता येईना, सोडा हो, सोडता येईना. सोडणं जर गेलं तर माझा प्रश्न तुम्हाला मी सांगणार. जिद्द धरले. त्या काळामध्ये शेषनारायणमध्ये तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही या कलीला सोडता, पण पुन्हा बांधून ठेवा असं म्हणणार नाही, असं मला लिहून द्या. त्यामध्ये शपथ त्या ठिकाणी येतो, मी बांधा म्हणून म्हणणार नाही. आता त्या विनंतीला मान देऊन नौकराला बोलून शेषनारायणानं सगळं वरून बांधत आले. पायाजवळ, डाव्या पायाच्या त्या घोट्याजवळ त्या ठिकाणी त्याची सरगाट होते आणि त्या ठिकाणी ते सरगाट असं ओढल्याबरोबर ते सराट सगळं सैल म्हणजे ढिलं झालं आणि कधी त्या ठिकाणी सरळ म्हणून त्या ठिकाणी उसळला. त्या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये आल्याबरोबर हे ब्राह्मण काय म्हणालाय, राजे हा तुम्हाला काय अक्कल बिकल आहे की नाही. एवढं शेत दिलं, एवढ्या धानाच्या धंड्यासाठी मला इथपर्यंत आणलं होय. तिथं जर तुम्ही मला घ्या म्हणले असत्या तर मी गुन्हा घेऊन घरी बसलो नसतो काय. त्या ठिकाणी ब्राह्मणाची जातच तशी. आमच्याकडे एक म्हण आहे, ब्राह्मणाला दिली वसरी, हळूहळू पाय पसरी,
कोणती गोष्ट आहे ना दुसरी आहे रे म्हणून त्या ठिकाणी हे दोघांमध्ये झगडा लागला. गोपाल कृष्णाला धर्मराज म्हणला काय होय, त्याने म्हणले हेच होय कलियुग बरं काय, ऐका कलीचे महिमान हेच होय, आणि तू इथं आहेस, माझ्या डोळ्यापुढे आहेस, शेषनारायणा पुढे आहेस म्हणून तू जिवंत आहेस. हे याला सोडले ना धर्मराजा, तुझी गत बरी नाही. वरी गेल्याबरोबर भीमदादा 2.5 क्विंटलची गदा तुझ्या डोक्यात घालून टिकऱ्या करणार, किती दिवस दादाचं ऐकून राहावं असं त्या ठिकाणी म्हणा. अर्जुन म्हणू लागला यायच्या त्या ठिकाणी हाता गेलो, एवढे 11 अक्षर दळाला मारलो, एक बाण मारून दादाचा जीव काढलो की त्या ठिकाणी मीच या जगाचा राजा होतो. नकुल सहदेव म्हणते माय मरून गेले आणि त्या ठिकाणी पत्रामध्ये बांधून टाकले, आम्हाला काय अधिकार आहे गेले, आम्ही त्या ठिकाणी स्वतंत्र म्हणून काही जगाव गेले. असे ते 2 भाऊ त्या ठिकाणी तुझे टपून आहे, इथं आहेस पण तू बरं आहे. एवढं कृष्णाचं बोलणं ऐकल्या बरोबर थर 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 कापू लागला. शेषनारायणाच्या पायावर त्या ठिकाणी डोकं आपटून घेऊन म्हणला काही करा पण त्या ठिकाणी त्या माणसाला ताणून बांधा करीला. शेषनारायणला त्या करीला बांधायला जमणार नाही. जास्त विनंती केल्यावर त्या ठिकाणी थैमान माजलेल्या करीला आणून त्या ठिकाणी त्या 2 झाडामध्ये पहिल्या पेक्षा आवळून बांधल्याबरोबर त्या ठिकाणी धर्मराज म्हणलाय शेत बी तुम्हाला धन बी तुम्हाला, त्यामध्ये शेतच राहू द्या, धन तुमचं तुम्हाला. त्याला म्हणतात त्या ठिकाणी ऐका कधीचे महिमान असत्यासी रिझर्वेशन. सगळे लोक त्या ठिकाणी खोटं बोलायला तयार आहे का नाही, एवढीच गोष्ट त्या ठिकाणी आहे. मग हे वर आले, वर आल्यापर्यंत त्या ठिकाणी 4 भाऊ बाहेर घेतले. त्या दृष्टांत आहे 4 भाऊ आले, कृष्णाला बघितले, त्याने मध्ये चौघाचे 4 प्रश्न आहेत, एवढे प्रश्न सोडा, आजचं कीर्तन संपदे. ठीक आहे म्हणजे गोपाल कृष्णा भीमदादा म्हणू लागलाय आजपर्यंत मी माझ्या जीवनामध्ये एका सोंडाचा हत्ती पाहिला, पण आज मी फिरून येताना 2 सोंडाचा हत्ती पाहिला, याचा काय त्या ठिकाणी अर्थ आहे. भगवान गोपाल कृष्णामध्ये कलियुगाला सुरुवात झाली. 4 चौघामध्ये माणसं बोलतात मी असं बोललो नाही म्हणतात, 2 तोंडी सही करतात, हे म्हणजे सही नव म्हणतात. त्याचा प्रश्न गेला. दुसरा प्रश्न त्या ठिकाणी अर्जुन आला. अर्जुन म्हणू लागला मी आता येताना बघलो गाय त्या ठिकाणी विली, गाय विल्यावर तिला वासरू त्या ठिकाणी जन्माला आलं, स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी उभा टाकलं की पाड पाड फाड लाता देऊन त्या ठिकाणी गायला मारू लागल्याचा अर्थ काय. त्याने सांगितले मायबापानं काबाड कष्ट करून त्या ठिकाणी मुलाला शिक्षण देऊन त्या ठिकाणी त्याला पायावर उभा करतात आणि पायावर उभा केलं की स्वतःला काही कळू लागलं की आपल्या बायकोला घर मायबापाला आश्रमामध्ये ठेवून आपण राज्यराम संसार करतात. हा त्या ठिकाणी स्वतःच्या बळाचा महिमा आहे. नंबर 3 त्या ठिकाणी नकुळ म्हणू लागला मी येताना असे एक गाव दिसलं ज्या गावामध्ये एकाच लाईन मध्ये 3 विहिरी आहेत. या विहिरीमध्ये भरपूर पाणी आहे, या विहिरीतलं पाणी भरून ओलतून खाली पडू लागले आणि मधल्या विहिरीमध्ये त्या ठिकाणी बोडापर्यंत पाणी आहे, पण गावचे संपूर्ण लोक येऊन तिथलंच पाणी शेंदून घेऊन आपलं स्वयंपाक वगैरे करून पिण्याला पाणी घेऊन येते. याचा अर्थ काय. देवाने सांगितलं हा सुद्धा कलियुगाचाच नमूना आहे. भरलेले विहीर आहे म्हणजे काही लोक गडगंज श्रीमंत माणसं आहेत, त्याला परमार्थाचं काही देणं घेणं नाही. भरून उलटून सगळं म्हणजे त्या ठिकाणी आपल्याच ऐश्वर्यामानामध्ये जिंदगी जगतात. आणि ज्याच्या विहिरीमध्ये पाणी कमी आहे म्हणजे त्या ठिकाणी सद्विचाराचे सद्भावनेचे अखंड हरिनाम सप्ताह करावं, भागवत कथा करावं, पारायण करावं, रामायण करावं, प्रवचन पंधरवडा ठेवावं, लोकांना सन्मार्ग प्रवरण बनवावं, अशी ज्यांची लोकांची इच्छा आहे त्या ठिकाणी ते धार्मिक लोक आहेत. नंबर 3 लोकांचे त्या ठिकाणी हा कलियुगाचा नमूना आहे. नंबर 4चा भाऊ त्या ठिकाणी सहदेव आला. सहदेव म्हणाला देवा येता येताना त्या ठिकाणी मी घाबरून पडून आलो. बोले काय झाले. एक त्या ठिकाणी त्यानं मोठे मोठे शहर बघले पण येते त्याला एक छोटस गाव लागलं. छोट्याच्या गावाच्या बाजूला एक माळ आहे, माळावर त्या ठिकाणी मोठा एक कडा होता धोंडाचा पर्वताचा, आणि तो कडा त्या ठिकाणी सरळ म्हणून त्या ठिकाणी निसटला गरंगळत गरंगळत गडगड गडगड करत खाली आला. पण त्या ठिकाणी एका झाडाची फांदी आली आडवी, केसासारखी त्या ठिकाणी फांदी आडवी आली आणि येणाऱ्या धोंड्याला अडवून ठेवलं. याचा अर्थ काय. त्या ठिकाणी त्याने मध्ये कारण का ओझरलेप होणे हा भक्त शिवर काय पापासारखं त्या ठिकाणी पर्वताचा आहे. पापाचे पर्वत आहे गेले आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या नामाच्या दोरीने त्या ठिकाणी त्याला सावरून त्या ठिकाणी धरलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी हा कलियुगाचा त्या ठिकाणी महिमा आहे. म्हणून त्या ठिकाणी कलियुगामध्ये वाईट विचारापासून दूर राहा. आज काय घडते, आत्ता काय घडते, एका मिनिटाच्या मध्ये त्या ठिकाणी मोबाईलवर आपल्याला पाहायला मिळते. हा कलियुगाचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव आहे. जरी कसलाही प्रादुर्भाव असला तरी आम्ही धार्मिक वर्तेज आहोत, संस्कारिक त्या ठिकाणी आहोत आणि त्या ठिकाणी पारमार्थिक मध्ये आहोत. मागे बहुता जन्मी ह्याची करीत आलो आम्ही. अशा आशयानं जगणारी मंडळी असल्यामुळं
तुम्ही त्या ठिकाणी काही करू नका, देवाचं नाव मुखानं गा आणि हाताला टाळी वाजवा, भगवान परमात्म्याच्या जवळ त्या ठिकाणी पायानं चलत जा. या असं केल्यानं काही लोकांचा उद्धार होते काय? तुकाराम महाराज म्हणजे 1 2 10 5 असले तर तुम्हाला लाईनीनं सांगत असतो, पण काय जाणो तरले किती नाव आहे ती या बैसा. कितीतरी तरुण गेले बरं काय. ज्ञानोबराचे एक अभंग आहे, ऐशे अनंत अपार नामे तरले चराचर नाम पवित्र आणि परिकर रखुमा देवी वराचे. आहे की नाही? म्हणून त्या ठिकाणी नाव ऐती या बैसा. तुम्हाला आम्हाला या संसार सागरामधून नेण्यासाठी त्या ठिकाणी नावाडी चांगला राहिले की प्रवासी चांगले. 55 सीट राहतात बसमध्ये, ड्रायव्हर चांगला तर त्या ठिकाणी सगळ्याचा प्रवास चांगला. ज्ञानेश्वरी पारायण करतात. ज्ञानेश्वरीच्या पारायणाच्या सुरुवातीला 6 नंबरचा श्लोक आहे. प्रार्थना म्हणताना बरं काय, विश्वधुन तटा जय धृत जला गांधार नीलोत्फला शल्यग्राहवती कृपेन वहनी कर्णेन वेला कुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तेने सोत्तीर्णा कुलो पांडवे रण नदी कैवर्तक केशव. भगवान परमात्मा त्या ठिकाणी काही वाढी असल्यामुळं आणि त्या ठिकाणी तो तुम्हाला तारून नेण्यासाठी तयार आहे. नाव आहे ती या बैसा. देवाच्या नामानं कोणतर तरुण गेले काय? भरपूर त्या ठिकाणी तरुण गेले. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. मग देवाचं नाव घ्यायला काही काही त्रास आहे गे. थंडीचा त्रास आहे, अर्धा घंटाच्या जरा ते एक त्रास आहे. म्हणून त्या ठिकाणी पण या परमार्थामध्ये सायासाचे नाही का घेता नाम विठोबाचे तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्र साचे. हे एक बरं का, हरिनाम शस्त्र त्या ठिकाणी आहे. ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाम आहे, पापाची मूर्ती जरी कधी असला, नामाचं खडग त्या ठिकाणी हातामध्ये ज्याचं आहे, तर या संसार सागरामधून तरुण जाता येते. त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी एकच करा, भगवान परमात्म्याचं नाम गात राहा, हाताने टाळी वाजवत राहा. साधनाचा त्या ठिकाणी पहिला उपदेश त्या ठिकाणी केला आणि साध्याची प्राप्ती त्या ठिकाणी करून दिली आपल्या साधकांनी. म्हणून त्या ठिकाणी गाये नाचे वाहे टाळी साधन कधी उत्तम हे काय जाणू तरले कधी नाव ऐती या बैसा. गडबडीमध्ये शब्दशः त्या ठिकाणी अर्थ सांगितलेला आहे मंडळी. बरोबर त्या ठिकाणी 11:30 वाजून 1 मिनिट झाले, 11 वाजून 31 मिनिटं झालेले. क्षमा मागतो आणि त्या ठिकाणी कीर्तन संपले असं जाहीर करतो. कीर्तन सांगत असताना काही विषय मागायला पुढे गेला असेल, काही पुढचा विषय मागे आला असेल, काही सांगायचं राहून गेला असेल, काही सांगण्यापेक्षा जास्त झाला असेल असं तुमच्यापैकी कोणालाही वाटत असेल तर तो माझा कमीपणा आहे, अभ्यास कमी आहे, बुद्धीचा दोष आहे असं समजून घेऊन उदाहरण क्षमा करावं. पण जेवढं पटले, जेवढं रुचले, जेवढं भक्तीपूर्ण, जेवढं ज्ञानपूर्ण, जेवढं अभ्यासपूर्ण अभंगाला धरूनच बोलणं आहे असं तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल ते सुद्धा माझ्या स्वतंत्र बुद्धीचं ज्ञान असून आमचे गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या मार्गदर्शनातलं अभ्यासाचं चिंतन आहे असं समजून घेऊन पटलेले मोलाचे ज्ञानाचे शब्द आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये संग्रहित ठेवा. आपण चांगलं वागा, येणाऱ्या नवीन पिढीला चांगलं वागवण्याचा प्रयत्न करा. एवढा जो शुभ संदेश 30व्या वर्षीच्या पहिल्या दिवसाच्या कीर्तन पुष्पाच्या निमित्तानं सांगतो. माझ्या वाणीला एका महान संताच्या नावाने पूर्ण विराम देतो.